हरे कृष्णा. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज श्री नरसिंह चतुर्दशीच्या पवित्र दिवशी आपल्या नरसिंह कथेच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण नरसिंह आरतीने आपल्या सत्राची सुरुवात करू. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणण्याचा प्रयत्न करा. नमस्ते नरसिंहाय. सर्वजण नमस्ते नरसिंहाय. नमस्ते नरसिंहाय. नमस्ते नरसिंहाय. प्रल्हादाल्हाददायिने. प्रल्हादाल्हाददायिने. हिरण्यकाशिपोर्वक्षः. हिरण्यकाशिपोर्वक्षः. शिलाटङ्कनखालये. शिलाटङ्कनखाल. इतो नरसिंह परतो नरसिंहो. इतो नरसिंह तो नरसिंहो. यतो यतो यामि ततो नरसिंहः. यतो यतो यामि ततो नरसिंहः. बहिर्नरसिंह हृदये नरसिंहो. बहिर्नरसिंह हृदये नरसिंहमदिं शरणं प्रपद्ये. नरसिंहमदिं शरणं प्रपद्ये. तव करकमलवरे नखा अद्भुतशृङ्ग. दलिता हिरण्यकशिपू तनुभृङ्ग. सर्वजण तव करकमलवरे नखा अद्भुतशृङ्ग. दलिता हिरण्यकशिपू तनुभृङ्ग. केशवधृता नरहरिरूप. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. सर्वजण केशवधृता नरहरिरूप. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय जगदीश हरे. जय नरसिंहदेव. जय नरसिंहदेव. नरसिंहदेव जय नरसिंहदेव. सर्वजण नरसिंहदेव जय नरसिंहदेव. नरसिंहदेव जय नरहरि जय नरहरि. नरहरि जय नरहरि. जय नरहरि. नरहरि. नरहरि जय. जय भक्त प्रह्लाद. जय भक्त प्रह्लाद. भक्त प्रह्लाद जय प्रह्लाद महाराज. जय भक्त प्रह्लाद. भक्त प्रह्लाद. भक्त प्रह्लाद जय प्रह्लाद. प्रभुपाद. प्रभुपाद. प्रभुपाद जय जय प्रभुपाद. 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 प्रभुपाद जय. निताई गौर हरि बोल. हरि बोल. हरि बोल. निताई गौर हरि बोल. हरि बोल. हरि बोल. हरि बोल. हरि बोल. कलियुग पावन श्री हरिनाम संकीर्तनम की जय. सर्व भक्ति विघ्न विनाशक लक्ष्मीपति नरसिंहदेव भगवान की जय. भक्त शिरोमणि प्रहलाद महाराज की जय.
श्री नरसिंह चतुर्दशी महामहोत्सव की जय। श्री लक्ष्मी नरसिंहदेव भगवान की जय। विघ्न विनाशक नरसिंहदेव भगवान की जय। जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय। हरे कृष्णा। आपल्या सर्वांचं स्वागत. आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. आणि आपली ही 3 दिवसीय कथा आहे, त्यामुळे आपल्याला थोडं वेगानं पुढे जावं लागणार आहे. काल आपण 3 अध्यायांची चर्चा केली. आज माझ्या योजनेनुसार अध्याय 4, 5 आणि 7 आणि 8 आज आपण हिरण्यकशिपूला मारणार आहोत श्री नरसिंहदेवांद्वारे. त्यामुळे आज थोडं आपल्याला वेगात जावं लागेल. तर 4 अध्यायांची आपण आज चर्चा करणार आहोत. 5वा अध्याय, चौथा, 5वा, 6वा आणि 8वा. 7वा अध्याय आपण मधला स्किप करणार आहोत. आणि त्यानंतर उद्या आपण त्याच्या पुढचे अध्याय आणि त्यामध्ये थोडीशी 7व्या अध्यायाची चर्चा करूया. ठीक आहे, आपण प्रार्थनेने सुरुवात करूया. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिन् इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. श्री नरसिंह जय नरसिंह, जय जय नरसिंह. प्रह्लादेश जय पद्म, मुख पद्म भृंग. उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं सर्वतोमुखं. नृसिंहं भीषणं भद्रं मृत्योर्मृत्युं नमाम्यहम्. हरे कृष्णा. श्रीमद् भागवतम स्कंद 7 अध्याय 4. अध्याय 4. ओके. तर आपण सर्व श्लोक आज नाही वाचणार आहोत. काही श्लोकांची चर्चा करू आणि काही श्लोक आपण फक्त जे महत्त्वाचे श्लोक आहेत त्यांचे आपण गायन करणार आहोत. बाकीचे श्लोक आपण फक्त त्यांची कथा रूपात चर्चा करणार आहोत. तर काल आपण चर्चा केली कशा प्रकारे ही चर्चा होत आहे शुकदेव महाराज आणि परीक्षित महाराजांमध्ये, आणि त्यानंतर शुकदेव गोस्वामी नारद मुनींद्वारे युधिष्ठिर महाराजांना दिले गेलेल्या संदेशाची माहिती देतात आणि त्याची चर्चा इथं होत आहे, जी नारद मुनींद्वारे युधिष्ठिर महाराजांना सांगण्यात आली राजसूय यज्ञाच्या वेळेस. आणि तेव्हा त्यांनी कथन केलं कशा प्रकारे हिरण्याक्षाचा मृत्यू झाला, वराहदेवांद्वारे वध करण्यात आला, आणि त्यानंतर हिरण्यकशिपू अतिशय क्रोधित होऊन त्याने तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवांकडनं खूप सारे वरदान प्राप्त करून घेतले. आणि ब्रह्मदेवांनी हे सर्व वरदान हिरण्यकशिपूला दिले
आणि त्याच्या तपस्येने ते खूप प्रसन्न झाले आणि अतिशय दुर्लभ असे सर्व वरदान या हिरण्यकश्यपूला दिल्यानंतर ब्रह्मदेव तिथनं अंतर्धान झाले आणि हिरण्यकशिपू त्याला प्राप्त झालेल्या त्या महाभयानक शक्तीने संपूर्ण विश्वाला त्रास देऊ लागला आणि ब्रह्मदेवांच्या वरदानांमुळे त्याला अतिशय दिव्य असं शरीर प्राप्त झालं होतं. दिव्य याचा अर्थ आध्यात्मिक नाही, दिव्य याचा अर्थ खूप शक्तिशाली आणि खूप सुंदर असं शरीर त्याला प्राप्त झालं होतं. सोनेरी रंगाचं, खूप शक्तिशाली असलेलं आणि त्याच्याकडे स्थूल आणि सूक्ष्म सर्व प्रकारच्या अनेक शक्त्या प्राप्त झाल्या होत्या आणि त्याने सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. या अध्यायात 7व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. कॅन्टो 7 एक मिनिट. अरे श्रीमद भागवतम कॅन्टो 7 एक मिनिट. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. इथे का दिसत नाहीये? ठीक आहे, ह्याच्यामध्ये पाहू आपण. स्क्रीन दिसतीये सर्वांना? 4.7. ओके. तर इथे नारद मुनी सांगत आहेत, स विजित्य दिश सर्व लोकांश त्रीन महासुरः लोकांश्च त्रीन महासुरः देव असुर मनुष्य इंद्र गंधर्व गरुड उरग सिद्ध चारण विद्याधर ऋषी पितृ पतीन मनून यक्ष राक्षस पिशाच प्रेत भूत सर्वांना त्रास द्यायला सुरुवात केली. किती प्रकारच्या मनुष्य जातींचं वर्णन आहे इथे. म्हणून शास्त्राने म्हटले 4 लाख प्रकारच्या मनुष्य जाती आहेत. तर यामध्ये देव असुर मनुष्य इंद्र गंधर्व गरुड म्हणजे पक्षी दिव्य स्तरावरचे गरुडजींसारखे. तर उरग उरग म्हणजे सर्प. उरग उर म्हणजे उरावर चालणारे, उराद्वारे पुढे पुढे जाणारे. ग म्हणजे जाणे, गच्छती. उरावर झोपून जाणारे म्हणजे सर्प. सिद्ध चारण विद्याधर ऋषी पितृ पतीन म्हणून कुणालाही सोडलं नाही. यक्ष राक्षस रक्ष पिशाच ईश प्रेत भूत सर्वजण या हिरण्यकशिपूच्या त्रासाने अतिशय त्रस्त झाले होते आणि त्याने इंद्राचं आसनही काबीज केलं आणि तिथे जाऊन तो राज्य करू लागला. सर्व ब्रह्मांडामध्ये फिरू लागला आणि त्याच्या शासनाचं वर्णन आहे, त्याला म्हटलेलं आहे चंड शासन. अतिशय भयानक, सर्व ब्रह्मांडामध्ये सर्वांना घाबरवून सोडणारं असं शासन त्याने चालू केलं, ज्याला चंड शासन नारद मुनी म्हणतात. सुरादिभिः प्रतापितै ऊर्जित चंड शासन. चंड शासन म्हणजे अतिशय भयानक लोकांवरती अत्याचार करणारं असं शासन याला म्हटलेलं आहे. सिव्हिअर खूप कडक अत्याचारी असं शासन हा हिरण्यकशिपू संपूर्ण विश्वावरती करू लागला. आणि तो नेहमी मदमत्त असायचा, नशेमध्ये असायचा. त्याचे डोळे असे फिरायचे आणि एवढी प्रचंड शक्ती प्राप्त झाल्यानंतर आपल्याला व्यक्तीचा खरा स्वभाव समजून येतो. जेव्हा व्यक्तीकडे काही नसतं तेव्हा व्यक्ती खूप नम्र असतो, पण जेव्हा सर्व गोष्टी त्याला प्राप्त होतात, त्याला धन संपत्ती शक्ती त्याचा प्रभाव या सर्व गोष्टी मिळायला लागल्यानंतर त्या व्यक्तीचा खरा स्वभाव पुढे येतो.
आणि हा स्वभाव हिरण्यकश्यपूचा इथे प्रकट व्हायला सुरुवात झाली. प्रत्येक जण त्याची पूजा करत होते. नारद मुनी वर्णन करतात, आम्ही सर्वजण विद्याधर, अप्सरा, सर्व ऋषी मुनी, गंधर्व सर्वजण हिरण्यकश्यपूला नतमस्तक होतो. आम्ही सर्वजण त्यांना घाबरून राहत होतो, असं नारद मुनी युधिष्ठिर महाराजांना सांगतात. फक्त 3 जे विग्रह आहेत या प्रत्येक ब्रह्मांडामधले, ब्रह्मा, विष्णू, महेश, हे ब्रह्मा, विष्णू, महेश सोडून सर्वजण हिरण्यकश्यपूच्या दराऱ्याखाली जीवन जगत होते, घाबरून जीवन जगत होते. आणि त्यांनी हिरण्यकश्यपूने सर्व नियम बदलायला सुरुवात केली. जशी आपण चर्चा केली, या ब्रह्मांडाचं कार्य कसं चालतंय, त्याने सर्व जे काही यज्ञ चालू होते, जे काही चांगली कृत्य चालू होती, त्याचं सर्वाचं पुण्य त्याने स्वतःकडे ओढून घ्यायला सुरुवात केली. या सर्व ऋषी मुनींकडनं स्वतःसाठी, आणि स्वतःसाठी यज्ञ करायला सुरुवात केली. हे स्वाहा ओम इदम केशवाय इदम नमः वगैरे म्हटलं जातं यज्ञामध्ये. आज नरसिंहदेवांचा यज्ञ झाला, इदम नरसिंहाय इदम नमः. तसं सर्व यज्ञांमध्ये इदम हिरण्यकशिपवे इदम नमः अशी मंत्र म्हटले जाऊ लागले सर्व ब्रह्मांडामध्ये. आणि कोण आहे तो विष्णू? कोणी नाही आहे, मी आहे सर्व ब्रह्मांडाचा स्वामी. तर अशा प्रकारे हिरण्यकशिपू नियम या ब्रह्मांडातले नियंत्रित करू लागला, निसर्गाला नियंत्रित करू लागला, आणि संपूर्ण ब्रह्मांडामध्ये अतिशय धनधान्याने भरपूर आणि अतिशय समृद्ध असं वातावरण निर्माण झालं. पण सर्व हे हिरण्यकश्यपूच्या कब्जामध्ये होतं. एक हाती सत्ता संपूर्ण त्याच्या ताब्यामध्ये होतं. वर्णन आहे याच अध्यायामध्ये की पृथ्वी खूप सारे धान्य आणि गायी खूप सारं दूध देऊ लागल्या घाबरून. हे सर्व प्रेमाने नव्हतं होत. पृथ्वी सुद्धा घाबरून खूप सारं धान्य प्रकट करू लागली हिरण्यकश्यपूच्या इच्छेखातर. गायी खूप दूध देऊ लागल्या, आणि बाहेरच्या अवकाशामध्ये सुद्धा खूप सारे असे आश्चर्यजनक असे सुंदर सुंदर काही गोष्टी दिसू लागल्या सर्व लोकांना. जे सप्तसागर आहेत या ब्रह्मांडामधले, म्हणजे मिठाचं सागर जे आपण अनुभवतो या पृथ्वीवरती, त्याशिवाय इतर अनेक सागर आहेत. जसं मदिरेचा सागर आहे, तुपाचा सागर आहे, उसाच्या रसाचा सागर आहे, दही, दूध आणि गोड पाण्याचा समुद्र, असे सप्तसागर. आपले हे सप्तसागर नाही इथले मिठाचे. हे सप्तसागर मिठाचेच आहेत. हा एकच सागर आहे एका एका दृष्टीनं. पण बाकीचे जे सप्तसागर आहेत ब्रह्मांडात दुसऱ्या ठिकाणी, ते सुद्धा त्यामध्ये खूप साऱ्या खनिजांचं, खूप साऱ्या माणिक मोती आदी गोष्टींचं निर्मिती करू लागले हिरण्यकशिपूच्या भयाने. सर्व पर्वत, सर्व दर्या या ठिकाणी हिरण्यकशिपूसाठीच सर्व गोष्टी केल्या जाऊ लागल्या. तिथले जे उद्यानं होती, जे वन होते, ते सर्व त्याच्या आनंदासाठी वापरले जाऊ लागले. सर्व वृक्ष आदी वेली लता सर्व फळा फुलांनी अगदी भरून गेल्या. पण हे सर्वजण अतिशय भयापोटी हे सर्व करू लागले. आणि हिरण्यकशिपूने सर्व देवी देवतांची जी खाती आहेत, जी सारी डिपार्टमेंट्स आहेत, ती सर्व स्वतःकडे ठेवली. म्हणजे एखादा व्यक्ती प्रधानमंत्री झाला देशाचा, पंतप्रधान, आणि त्याने सर्व खाती स्वतःकडे, एक्सटर्नल अफेअर्स पण त्याच्याकडेच, होम मिनिस्ट्री पण त्याच्याकडेच, रेल्वे पण त्याच्याकडेच, एज्युकेशन त्याच्याकडे, सगळं स्वतःकडे. हा एक हाती अंमल हिरण्यकशिपूचा संपूर्ण ब्रह्मांडावरती चालू झाला. आणि एवढं सगळं भरभराटीला जात असताना इंद्र, चंद्र, वरुण आदी सूर्य सर्व देव त्याच्या, ऋषी मुनी गंधर्व सगळं त्याच्या चरणावरती येऊन गडागडा लोळतायत. असं वर्णन, त्यांचे सगळ्यांचे हेल्मेट्स जे काही मुकुट होते ते टन 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 वाजायचे हिरण्यकशिपूच्या दरबारामध्ये, आणि सर्वजण येऊन त्याला सलाम ठोकायचे. नारद मुनी म्हणतात, आम्ही काहीही करू शकत नव्हतो. आम्हीही सर्वजण जाऊन या हिरण्यकशिपूला मान देत होतो. सर्वजण हतबल होते, कोणी काहीही करू शकत नव्हतं. एवढं सगळं असूनही नारद मुनी सांगतात की हिरण्यकशिपूची परिस्थिती काय होती. एवढं सगळं असूनही हिरण्यकशिपू हा सॅटिस्फाईड नव्हता, समाधानी नव्हता. स इत्थम निर्जित ककुप एकराट विषयान प्रियान. एकराट, एकटा सर्वांवरती राज्य करत होता.
यथोपजोषं भुञ्जानो न तृप्यत अजितेंद्रियः न तृप्यत, तृप्त झाला नाही, समाधानी झाला नाही. कशामुळं? दुसऱ्या शब्दात उत्तर आहे न अतृप्यत अजित इंद्रिय. कारण या हिरण्यकशिपूचं त्याच्या इंद्रियांवरती अजिबात संयम नव्हता. हा संयम नसल्यामुळं हिरण्यकशिपू हा समाधानी होऊ शकला नाही. आणि अशा प्रकारचं राज्य त्याने अनेक वर्ष केलं आणि त्याला वाटत होतं की आता हे असंच चालू राहणार. या भ्रमामध्ये हिरण्यकशिपू जीवन जगत होता. त्याला वाटत होतं आता मी सर्वांना पराभूत केलेलं आहे, आता मी वर्चस्व प्रस्थापित केलेलं आहे माझं, आणि मी असं जीवन आता नित्य काळासाठी जगत राहणार. हा भ्रम हा भौतिकतावादी लोकांच्या मनामध्ये असतो. भागवतामध्ये सांगितलेले की अशा भ्रमात सर्व लोक जगतात. त्यांना थोडी शक्ती प्राप्त झाली, थोडं धन प्राप्त झालं, थोडं वर्चस्व आलं, थोडा मान सन्मान मिळाला, त्यांना वाटतं आता किती छान, मी नियंत्रक झालेलो आहे, मी उपभोक्ता आहे, मी भोगी आहे. भगवद्गीतेत भगवंत सांगतात ईश्वरोहम अहम भोगी सिद्धोहम बलवान सुखी कोण्यो अस्ति सदृशम मया. माझ्यासारखा कोण आहे, मीच सर्वात बलवान आहे आणि मी या विश्वाचा केंद्रबिंदू आहे, मी भोगी आहे, सर्व माझ्या भोगासाठी आहे. अशा प्रकारची भावना या हिरण्यकशिपूने निर्माण झाली. आणि अशा प्रकारे राज्य करत असताना सर्व देवी देवता त्यांचं नेहमीच ठरलेलं आहे, अडचण झाली, प्रॉब्लेम आला की लगेच देवी देवता ह्या ब्रह्मदेवांकडे जातात आणि तिथून ते सर्वजण भगवंतांकडे जातात. सर्व देवी देवता भगवान ऋषिकेशांची त्यांनी आराधना केली, त्यांना प्रार्थना केली की ही खूप महाभयंकर स्थिती आहे, त्यामुळे तुम्ही लवकरच प्रकट व्हा आणि आम्हाला वाचवा. भगवंत सर्वांच्या हृदयामध्ये आहेत, प्रत्येक अणुरेणूमध्ये आहेत, ते सर्व जाणतात. स्क्रीनवर लिहिलेलं मराठी नाही, मराठी ती फाईल उघडत नाहीये. ठीक आहे, आपण वाचणार नाही जास्त इथनं, आपण फक्त श्लोक म्हणणार आहोत. त्यामुळे आपल्याला तात्पर्य वाचायची आज गरज नाहीये. फक्त श्लोक श्लोक मराठीत दिसतोय ना सगळ्यांना देवनागरीमध्ये स्क्रीनवरचा? ठीक. आज वाचायचं नाही जास्त, फक्त श्लोक काही 8-10 श्लोक आपण म्हणणार आहोत. बाकी सर्व आपण गोष्टी रूपातच चर्चा करणार आहोत. तात्पर्य वाचायला आपल्याकडे तेवढा वेळ नाहीये, त्यामुळे तुम्ही फक्त श्लोक जेव्हा येतो तेव्हा तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा माझ्या मागे. तर अशा प्रकारे त्यांनी प्रार्थना भगवंतांना अर्पण केल्यानंतर त्यांना एक आवाज ऐकू आला सर्व देवी देवतांना, आणि अतिशय गंभीर असा मेघगर्जनेसारखा आवाज सर्व देवतांनी ऐकला. भगवंतांनी त्यांना सर्वांना सांगितलं की लवकरच मी प्रकट होईन, तुम्ही चिंता करू नका, आणि मी तुमच्या सर्वांचं भलं इच्छितो. पण हा हिरण्यकशिपू हा स्वतःच्या कर्मानेच मारला जाईल. जेव्हा हा हिरण्यकशिपू आपल्या मुलाप्रती अपराध करेल त्यावेळेस मी प्रकट होईन. आणि तेव्हा भगवंत सांगतात की जेव्हा एखादा व्यक्ती देवी देवतांप्रती, वेदशास्त्रांप्रती, गायींप्रती, ब्राह्मणांप्रती, वैष्णवांप्रती आणि धर्माच्या नियमांप्रती जेव्हा एखादा व्यक्ती ईर्ष्या करतो किंवा त्यांना नुकसान पोहोचवतो, तेव्हा तो व्यक्ती आणि त्याचं साम्राज्य हे याच्या लयाला सुरुवात झाली, याच्या विनाशाला सुरुवात झाली आहे असं समजलं पाहिजे. आणि भगवंत म्हणाले जेव्हा याचा जो मुलगा होईल त्याला जो त्रास देईल, जेव्हा त्यावेळेस त्या वैष्णव अपराधाद्वारेच याचा विनाश होणार आहे, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, लवकरच याचा विनाश होईल. अशा प्रकारे त्यांना सांत्वना दिल्यानंतर तो आवाज तिथनं अंतर्धान झाला. आणि त्यानंतर नारद मुनी अतिशय विस्तृत स्वरूपात त्यांचेच शिष्य प्रल्हाद महाराज यांचे सुंदर गुण इथं वर्णन करत आहेत या 4थ्या अध्यायामध्ये. नारद मुनी सांगतात
काय आपण 2 श्लोक आहेत त्याची इथे थोडक्यात पाहू. 7:4:30 तस्य दैत्यपते पुत्राश्चत्वार परमाद्भुता. त्या दैत्यपतीचे हिरण्यकशिपूची 4 मुलं होतील. प्रल्हाद त्यांमधला हा अतिशय महान असेल, अतिशय महान भगवंतांचा भक्त असेल. हिरण्यकशिपूला 4 मुलं होती आणि 1 मुलगी होती. त्यातले प्रल्हाद हे एक महान महाभागवत असे भगवंतांचे भक्त होते. आणि त्यांच्या गुणांचं वर्णन इथे नारद मुनी करतायत. ब्रह्मण्य, अतिशय सत्वगुणी असे ब्राह्मणाचे गुण असलेला, शील संपन्न, खूप चांगलं चरित्र असलेला, सत्यसंधो, नेहमी परमसत्याशी संबंध ठेवणारा आणि परमसत्य समजून घेण्याचा प्रयत्न करणारा, जितेंद्रिय, ज्याची इंद्रिय पूर्णपणे संयमित आहेत, आत्मवत सर्व भूतान, सर्व इंद्रिय, सर्व जीवात्म्यांना एक प्रिय सुहृत्तम, सर्व जीवात्म्यांना स्वतःप्रमाणे, आत्मवत स्वतःप्रमाणे पाहणारा, म्हणजे त्यांच्या सुख दुःखामध्ये अतिशय त्यांच्या प्रती एक एक सौहार्द हृदयामध्ये धरणारे असे प्रल्हाद महाराज होते. दासवत सन्नतार्यंघ्रिम, सन्नतार्य अंघ्रिम म्हणजे चरण कमळ भगवंतांचे, त्या चरण कमळांशी भगवंतांचा दास म्हणून नेहमी स्वतःला समजणारे असे प्रल्हाद महाराज होते. पितृवत दीनवत्सलहा, भगवंतांसमोर दासवत, आणि जे दीन आहेत, जे भगवत भक्ती हीन आहेत लोक, त्यांच्यासाठी पितृवत, त्यांच्यासाठी एक अतिशय करुणा हृदयामध्ये असलेला भगवत भक्तीचा प्रचारक असे प्रल्हाद महाराज होते. भ्रातृवत सदृशे स्निग्धो, आणि त्यांच्या बरोबरीच्या लोकांसाठी एका बांधवाप्रमाणे अतिशय सुंदर चरित्र असलेले प्रल्हाद महाराज होते. गुरुषु ईश्वर भावनहा, आणि त्यांच्या गुरूंना भगवंतांसमान मान सन्मान देणारे. विद्यार्थ रूप जन्माढ्यो, खूप सुंदर त्यांचं रूप होतं, खूप चांगला त्यांचा जन्म होता. त्यानंतर त्यांचं शिक्षण आणि त्यांचं धन संपत्ती अशाद्वारे ते अतिशय सुसंपन्न असे होते. मान स्तंभ विवर्जित, मान आणि स्तंभ म्हणजे, मान म्हणजे गर्व आणि स्तंभ म्हणजे अनसबमिसिव्ह, म्हणजे जो दुसऱ्यांच्या आज्ञांचं पालन करत नाही, त्याला काय म्हणतात मराठीमध्ये? अनसबमिसिव्ह. सबमिसिव्ह म्हणजे हा खूप व्हॉट यू कॉल अनसबमिसिव्ह, एनिवेज. त्यानंतर पुढच्या श्लोकात प्रल्हाद महाराजांच्या गुणांचं, न च उद्विग्न चित्त, कधी त्याचं मन हे उद्विग्न नाही व्हायचं. निस्पृह, कुठल्याही भौतिक गोष्टींप्रती गाढ आसक्ती नव्हती. श्रुतेषु दृष्टेषु गुणेषु, सर्व वैदिक जे कार्य आहेत, अवस्तु दृक्, त्यामुळं त्याद्वारे भौतिक जगताला हे खूप किंमत नाही द्यायची प्रल्हाद महाराज. म्हणजे खूप भौतिक गोष्टींद्वारे आकर्षित नाही व्हायचे, भौतिक गोष्टींना खूप जास्त महत्व नाही द्यायचे त्यांच्या जीवनामध्ये. दांतेंद्रिय प्राण शरीर धी सदा, नेहमी त्यांचे इंद्रिय, त्यांचे प्राणवायू, त्यांचं शरीर आणि बुद्धी त्यांच्या नियंत्रणात होती. आणि प्रशांत कामो, अतिशय शांत अशी त्यांची मूर्ती होती. रहिता सुरोसुरः, जरी ते दैत्य कुळामध्ये जन्मले होते तरी रहित असुर सुरा, त्यांच्यामध्ये असुर गुण अजिबात नव्हते, तर देवतांचे गुण त्यांच्यामध्ये होते. त्यामुळं इथं आपल्याला दिसतं, जो मूळ प्रश्न विचारला होता परीक्षित महाराजांनी शुकदेव महाराजांना, की भगवंत पक्षपात करतात का?
फक्त दैत्यांचा वध करतात. तर ते सांगण्यासाठी शुकदेव महाराजांनी ही कथा सांगितली प्रल्हाद महाराजांनी, की नाही, दैत्यांच्या कुळात जन्म घेऊन सुद्धा हिरण्यकशिपू सारख्या अतिशय दुष्ट आणि अ, अ, अभक्त अशा दानवाच्या परिवारात जन्म घेऊन सुद्धा प्रल्हाद महाराज हे अतिशय महान उच्च कोटीचे परमभक्त होते. 12 महाजनांमध्ये त्यांचं नाव आहे श्रीमद भागवतामध्ये. तर अशा प्रकारे मनुष्याचे गुण हे जास्त महत्वाचे आहेत, फक्त जन्म हा महत्वाचा नाहीये. असं आपण पाहतो, रावण हा सुद्धा ब्राह्मण कुळात जन्मला होता, पण रावण थोडा दुष्ट होता. पण प्रल्हाद महाराज हे दानव कुळात जन्मले असून भगवंतांचे महान भक्त आहेत. अशा प्रकारे प्रल्हाद महाराजांचे अतिशय सुंदर गुण वर्णन केल्यानंतर त्यांनी त्यांच्या भक्तिमय कार्याची माहिती दिली. कशा प्रकारे ते अजिबात भौतिक जे लहान मुलं खेळतात, क्रीडा वगैरे आदी गोष्टींमध्ये त्यांना रस नव्हता. आणि त्यांना बाह्य दृष्टीने वाटायचं की ते एवढे ऍक्टिव्ह नाही आहेत, एवढे इतर मुलांसारखे उत्साही नाही आहेत. पण ते अंतर्मनामध्ये पूर्णपणे भगवत भक्तीमध्ये रममाण होते. त्यांचं मन नेहमी कृष्ण चेतनेमध्ये व्यस्त होतं. आणि हे भौतिक जगत कसं चाललंय याच्याशी त्यांना काही घेणं देणं नव्हतं. आणि इंद्रिय तृप्तीच्या, इंद्रिय भोगाच्या कार्यांशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. लहान बालक आहे 5 वर्षांचा, त्यांचे एवढे सुंदर गुण नारद मुनी त्यांच्या शिष्यांचे इथे वर्णन करत आहेत. आणि प्रल्हाद महाराजांच्या भक्तींचे जे काही त्यांचे गुण होते, त्यांचे जे अष्टसात्विक विकार त्यांच्या शरीरात प्रकट व्हायचे, कधी ते भगवंतांच्या प्रेमाने रडायचे, कधी हसायचे, कधी खूप आनंदी व्हायचे, कधी मोठ्याने भगवंतांचं नाव घ्यायचे, कधी कीर्तनात नाचायचे, कधी अतिशय भगवंतांप्रती असलेल्या त्यांच्या जवळच्या संबंधाने उत्कट असं प्रेम त्यांच्या हृदयात जागृत व्हायचं. त्यांचे केस उभं राहायचे, रोमांच, कंप, अश्रुतरंग आदी सर्व त्यांच्या शरीरामध्ये भाव प्रकट होत असत. आणि अशा प्रकारे प्रल्हाद महाराज होते. आणि हिरण्यकश्यपूने या प्रल्हादाला खूप त्रास दिला आणि त्याला मारण्याचा प्रयत्न केला, असं नारद मुनींनी युधिष्ठिर महाराजांना सांगितलं. तेव्हा युधिष्ठिर महाराजांनी नारद मुनींना प्रश्न विचारला. इथे हा अध्याय संपतो 4था. ते म्हणाले की असं का? कोण पालक आहेत जे आपल्या मुलाला त्रास देतील? कोण असे पालक आहेत, किती दुष्ट असतील ते, किती निर्घृण असतील, त्यांचं हृदय किती दगडासारखं असेल, की जे स्वतःच्या मुलाला त्रास देऊन मारायचा प्रयत्न करतील? असं कार्य या हिरण्यकशिपूनं का केलं? असा प्रश्न युधिष्ठिर महाराज नारद मुनींना विचारतात. संपूर्ण भागवतामध्ये सर्व ज्या चर्चा आहेत त्या प्रश्न उत्तर या फॉर्मॅटमध्ये आहेत, या पद्धतीने पुढे जातात. त्यामुळे इथे लक्षात आपण घेतो की बऱ्याच वेळा जेव्हा उत्तम असा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्याला अतिशय सुंदर असं उत्तर शास्त्रांमध्ये देण्यात आलेलं आहे. आणि हे अख्खं श्रीमद भागवतम हे परीक्षित महाराजांचे जे प्रश्न आहेत शुकदेव गोस्वामींना, त्या प्रश्नांची उत्तरं शुकदेव गोस्वामी देत आहेत. आणि इथे नारद मुनी युधिष्ठिर महाराजांच्या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. युधिष्ठिर महाराजांनी असा प्रश्न विचारल्यानंतर नारद मुनी त्यांना उत्तर द्यायला चालू करतात. आता आपण 4थ्या अध्यायातनं 5व्या अध्यायात प्रवेश केलेला आहे. इथे नारद मुनी त्यांना सांगतात की प्रल्हाद भगवान विष्णूंप्रती अतिशय निस्सीम असे भक्त होते. आणि हिरण्यकश्यपू भगवान विष्णूंचा द्वेष करायचा. आणि हिरण्यकश्यपूने त्याच्या मुलाला आणि इतर मुलांनाही, प्रल्हाद आणि इतर मुलांना त्यांच्या राजवाड्या राजमहालापाशीच असलेल्या एका गुरुकुलामध्ये, जे गुरुकुल चालवलं जात होतं षंड आणि अमर्क या 2 शिक्षकांद्वारे. हे 2 शिक्षक म्हणजे शुक्राचार्यांची 2 मुलं होती. तर शुक्राचार्यांचे जे हे 2 मुलं षंड आणि अमरक त्यांच्या गुरुकुलामध्ये प्रल्हाद महाराज शिकण्यासाठी जायचे. त्यांच्या राजवाड्याच्या जवळच गुरुकुल होते. दक्षिण भारतामध्ये तिरुपतीच्या जवळ, तिरुपतीच्या अलीकडे कडप्पा नावाचं स्टेशन आहे, तिथनं 3 तासावरती अहोबिलम नावाचं एक सुंदर नरसिंहदेवांचं धाम आहे, स्थान आहे. आणि त्या ठिकाणी नरसिंहदेवांची 9 मंदिर आहेत. नव नरसिंह ज्याला म्हटलं जातं.
आणि तिथे हा उग्रस्तंभ आहे जिथनं नरसिंहदेव प्रकट झाले. आणि त्या उग्रस्तंभापासूनच थोड्या अंतरावरती ही पाठशाळा ही आहे, ज्याला प्रल्हाद बडी म्हणतात. प्रल्हाद महाराजांची पाठशाळा, जिथे शंड आणि अमरक यांच्या गुरुकुलामध्ये प्रल्हाद महाराज शिकण्यासाठी जायचे. तर शुक्राचार्य जरी ब्राह्मण असले, महान ऋषी असले, तरी भौतिक लाभापोटी दुर्दैवानं त्यांनी या दैत्यांची नोकरी स्वीकारलेली, त्यांचे एक अमात्य म्हणून, त्यांचे एक गुरु म्हणून. आणि त्यांची मुलंही वडिलांच्याच पावलावर पाऊल ठेवून हिरण्यकश्यपूची नोकरी करत होते. तर प्रल्हादांना या शंड अमरकांच्या पाठशाळेत पाठवलं. खरे ब्राह्मण असं कधी करणार नाहीत, अधर्माची बाजू कधीही घेणार नाहीत. फक्त जन्माने ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण नाही. बऱ्याच वेळा आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये सुद्धा 300-400 वर्षांपूर्वी शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा जे मुघल होते, बाकीचे लोक होते, त्यांच्या सुद्धा पदरी जे वकील वगैरे होते ते सर्व जन्माने ब्राह्मण लोक होते. जसं अफजल खान आला होता शिवाजी महाराजांना, त्यांच्यासोबत जो वकील होता तो त्यांचं नाव होतं कृष्णाजी, कृष्णाजी पंडित, कृष्णाजी भास्कर मायामध्ये. तर अशा प्रकारची ही जी मनोवृत्ती आहे ती पूर्वीपासून चालत आलेली आहे. शुक्राचार्य सुद्धा त्यांच्या लोभी वृत्तीला बळी पडून हिरण्यकश्यपू सारख्या दैत्याची नोकरी करत होते. आणि प्रल्हाद त्यांच्या पाठशाळेत शिकत असताना अनेक विषय त्यांना शिकवले जायचे. वेगवेगळ्या विद्या, भौतिक जगतात कसं वागायचं, राज्य कसं करायचं, कशा प्रकारे पॉलिटिक्स करायचं, इंद्रिय भोगाच्या वस्तू कशा प्राप्त करायच्या, जीवनामध्ये इतरांना त्रास कसा द्यायचा, या सर्व गोष्टी शंड अमरक तिथे दैत्यांच्या पाठशाळेत काय शिकवलं जाईल, जे दानवांच्या पाठशाळेत शिकवलं जाईल ते सर्व शिकवण्याचा आणि सर्व मुलांना त्यांच्या वडिलांप्रमाणे, सर्व दैत्यांप्रमाणे अतिशय क्रूर असं शिक्षण देण्याचा प्रयत्न या शंड आणि अमरकने तिथे चालू ठेवला होता. तेव्हा एकदा शाळेतनं, गुरुकुलामधनं राजवाड्यात आल्यानंतर हिरण्यकश्यपूने अतिशय प्रेमाने त्याच्या मुलाला प्रल्हाद महाराजांना मांडीवर ठेवलं. लहान बालक होते प्रल्हाद महाराज, 5 वर्षांचे, आणि त्याला अतिशय प्रेमाने जवळ घेतलं मुलाला. आणि प्रेमाने हिरण्यकश्यपू म्हणाले की बाळा, शाळेत काय शिकलास, काय शिकवलं शाळेमध्ये, तुम्हाला सांगतोस का? बऱ्याच वेळा आपण मुलं शाळेतनं घरी आल्यानंतर आज काय शिकवलं शाळेमध्ये, आणि लहान मुलं काहीतरी उत्तर देतात, तोडकं मोडकं उत्तर सांगतात, असं असं शिकवलं आमच्या शाळेमध्ये, असं असं शिकवलं. आणि आई वडिलांना अशी तोडके बोल मुलांचे ऐकायला आवडतं, असं असं शिकवलं म्हणून. आणि मग आई वडिलांना आनंद होतो. त्याच उद्देशानं हिरण्यकश्यपूने विचारलं की बाबा, शाळेत काय शिकवलं, सर्वात जास्त कुठला विषय आवडतो तुला शाळेमध्ये शिकवलेला? एकदा असुरराट पुत्रम अंकमारोप्य पांडव, हे पांडव युधिष्ठिर, अंकमारोप्य, अंक म्हणजे मांडी, आरोप्य मांडीवर ठेवून, एकदा असुरराट असा हिरण्यकश्यपू पप्रच्छ विचारलं. त्याने काय विचारलं? कथ्यताम वत्स, हे बाळा सांग, मन्यते साधू यद भवान, तुझ्या समजुतीनुसार मन्यते, तू काय समजतोस की साधू काय उत्तम आहे शाळेमध्ये शिकवलेल्यापैकी, यद भवान, तू काय उत्तम आहे समजतोस. आणि हिरण्यकश्यप वाटत होता की काहीतरी सांगेल बाबा, आम्हाला असं शिकवलं गणितामध्ये, बे एक्के बे, बे दोणे चार, किंवा किंवा दुसरं काहीतरी शिकवलं आम्हाला. तर अशा प्रकारे काहीतरी उत्तर देईल, किंवा मला समाजशास्त्रामधलं, पॉलिटिक्स मधलं, राज्यशास्त्रामधलं, अर्थशास्त्रामधलं काहीतरी आवडलं, अशा प्रकारचं काहीतरी मुलगा उत्तर देईल तोडकं मोडकं, आणि हिरण्यकश्यपूला ऐकायला आवडेल असा त्याचा विचार होता. पण प्रल्हाद महाराजांनी काय उत्तर दिलं? श्री प्रल्हाद उवाच, सर्वजण म्हणा, तत्साधु मन्ये सुरवर्य, तत्साधु मन्ये सुरवर्य देहिनां सदा समुद्विग्न धियाम सद्ग्रहात् हित्वात्मपातं गृहमन्धकूपम् वनं गतो यद्धरिमाश्रयेत
तत् साधू मन्ये, मी त्याला उत्तम समजतो, त्याला छान समजतो. काय हे असुरवर्य वडिलांना काय म्हणतो, अहो बाबा नाही म्हणत, अहो पप्पा नाही, असुरवर्य, हे असुर श्रेष्ठ. आणि हिरण्यकशिपूला वाटतो वाह, काय नाव दिलं मला, असुरवर्य. म्हणजे एखाद्याला म्हटलं की तू काय अंडरवर्ल्डचा डॉन आहे, त्याला एकदम गर्व वाटलं, वा किती मला छान म्हटलेलं आहे. तर त्या वडिलांना प्रल्हाद भक्त प्रल्हाद हिरण्यकशिपूला म्हटलं, अहो असुरवर्य, हे असुरो मे श्रेष्ठ, सदा समुद्विग्न धियाम असद्ग्रहात, जे सर्व देही आहेत, जे सर्व देहधारी बद्ध जीव आहेत या भौतिक जगतातले, ते समुद्विग्न, ते नेहमी असद्ग्रहात, असद म्हणजे ग्रह म्हणजे समजूत, असद्ग्रह म्हणजे चुकीच्या समजुतीमध्ये जीवन जगत आहेत. आणि त्यामुळे ते समुद्विग्न आहेत, कन्फ्युज्ड आहेत, चिंतामग्न आहेत, स्वतःला शरीर समजत आहेत आणि शरीराशी संबंधित गोष्टी ह्या मी आणि माझ्या आहेत असं समजत आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीने जो ग्रहमेधी झालेला आहे, जो गृहस्थ जीवन जगत नाही, जो गृहमेधी झालेला आहे आणि जो मनुष्य जीवनाचं ध्येय विसरून गेलेला आहे आणि घरामध्ये या इंद्रिय भोगाशी आसक्त होऊन एका अज्ञानामध्ये जीवन जगत आहे, त्याने काय केलं पाहिजे, हित्वा, त्याग केला पाहिजे. कशाचा, आत्मपातम गृहमंधकूपम, हे गृह ज्याला तो आसक्त झालेला आहे ते अंधकूपाप्रमाणे आहे, डीप डार्क वेल, एक अतिशय अंधकारमय अशी एक विहीर आहे, त्याप्रमाणे हे गृह आहे. आणि हे आत्मपात आहे, ज्यामध्ये स्वतःचं पतन होणार आहे, त्याला हित्वा, त्याला त्यागून, वनम गतो यद हरिम आश्रयेत, वनामध्ये जावं, म्हणजे वानप्रस्थाश्रम स्वीकार करावा, यत, आणि तिथे जाऊन काय करावं, हरिम आश्रयेत, भगवान हरींचं शरण घ्यावं, त्यांचा आश्रय घ्यावा. आणि हे ऐकल्यानंतर हिरण्यकशिपू विचार करू लागला की अरे हा काय असं बडबडतोय, हरिम आश्रयेत वनम गतो, त्याने विचारच केला नव्हता की असं काही सांगेल. आणि तेव्हा हिरण्यकशिपू मोठ्याने हसायला लागला, म्हणाला या मुलाची बुद्धी कोणीतरी भ्रष्ट केलेली आहे, कुणीतरी वैष्णव या गुरुकुलामध्ये घुसत आहे आणि ह्यांना न चोरून छुपून जाऊन आतमध्ये या मुलांना चुकीच्या गोष्टी शिकवत आहे. त्यामुळे त्याने षंड अमर्कला बोलवलं आणि त्यांना चांगला दम भरला. म्हणाले मुलं बिघडत आहेत, हरिम आश्रय आहेत म्हणताय, हरीचा आश्रय घ्या म्हणतायत, अशी मुलं बिघडायला लागली तर आपलं राज्याचं पुढं काय होणार. त्यामुळे तुम्ही पूर्ण लक्ष ठेवा, कोणीतरी या गुरुकुलामध्ये विष्णूंचा भक्त आतमध्ये येऊन या मुलांना बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा षंड अमरक अतिशय कन्फ्युज झाले, ते विचार करू अरे आश्चर्य वाटलं त्यांना की कोणीच नाही, आम्ही त्यांना सर्व असलं काही आम्ही कधी शिकवलेलं नाही आणि दुसरं कोणी आमच्या गुरुकुलामध्ये येत नाहीये, मग हे हा मुलगा असं का बोलतोय. आणि तेव्हा ते त्याला घेऊन गेले परत गुरुकुलामध्ये आणि घेऊन गेल्यानंतर ते विचारू लागले की असं का बाबा तू बोलतोयस, आमचं नाव का खराब करतोय, वडिलांसमोर मारून टाकतील ते आम्हाला, असं काहीतरी बोलू नको, आम्ही असं काही शिकवत नाही, आम्ही व्यवस्थित इतरांना त्रास कसा द्यायचा, क्रूरपणे कसं वागायचं, अर्थशास्त्र जटिल जे काही राज्यशास्त्र आहे, साम दाम दंड भेद आदी सर्व शिक्षण आम्ही तुम्हाला देत आहोत, तर तू असं का बोलतोयस जाऊ. आणि तेव्हा प्रल्हाद महाराजांनी एक सुंदर लेक्चर त्यांना तिथे दिलं आणि म्हणाले की तुम्ही अज्ञानामध्ये जीवन जगत आहात, तुम्हाला माहिती नाहीये की सत्य काय आहे, हे विश्व कसं चालू आहे. यन मायया कृता विमोहित धियाम दृष्टस्तस्मै भगवते नमः. या मायेमध्ये विमोहित होऊन या जगातील सर्व लोक हा माझा मित्र आहे, हा माझा शत्रू आहे असा दुजा भाव करतात, द्वंद्व मनामध्ये येतं, ते मायेमुळे येतं, विमोहित झाल्यामुळे येतं, असं प्रल्हाद महाराज षंड आणि अमरकला सांगितलं. जसं एका सुभाषितात म्हटलेलं आहे, अयम निज परो वेती गणना लघुचेतसाम उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम. वसुधैव कुटुंबकम कुणासाठी, उदारचरितानां तु, ज्यांचं चरित्र उदार आहे, ज्यांची बुद्धी उदार आहे, ज्यांचं हृदय उदार आहे, त्यांच्यासाठी वसुधा एव कुटुंबकम, सर्व पृथ्वी हे त्याचं
कुटुंब आहे. पण गणना लघुचेतसा, जे कमी बुद्धीचे आहेत, ज्यांची बुद्धी ही स्वार्थी आहे, ज्यांची बुद्धी ही प्रगत नाही आहे, अज्ञानामध्ये आहे, अशा लोकांसाठी अयम निजः परो वेती. हा निज आहे, हा माझा आहे, हा पर आहे, हा परका आहे. हा माझा आहे, हा परका आहे. ही बुद्धी कोणाची? गणना लघुचेतसा, लघुचेत जे आहेत. पण उदारचरित जे आहेत ते वसुधैव कुटुंबकम, आणि अशी बुद्धी प्रल्हाद महाराजांची होती. आणि तेच यांना सांगतायत छंड अमरकला, कसले शिक्षण देताय तुम्ही? अशा प्रकारे हा माझा शत्रू, हा माझा मित्र, आणि तुम्ही सर्वजण अज्ञानामध्ये जीवन जगत आहात. तेव्हा षंड अमरक खूप क्रोधित झाले आणि त्यांनी बळजबरीनं प्रल्हाद महाराजांना शिकवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाले की आता एक काठी घेऊन यायला मारलं पाहिजे, ह्याला समजवलं पाहिजे. हा ऐकत नाहीये, हा दुर्बुद्ध झालेला आहे, ह्याची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे, हा आपल्या कुळाचा नाव खराब करत आहे. आणि तो एखाद्या चंदनाच्या वनामध्ये उगवलेलं एखादं काट्याचं झाड जसं असतं, त्याला कापून फेकून दिलं पाहिजे, तसं आमचं हे चंदन रूपी जे दैत्य कुळ आहे, अतिशय सुंदर, त्या अशा चंदन रूपी दैत्य कुळामध्ये हिरण्यकशिपूच्या हे काट्याचं झाड उगवलेलं आणि ह्याला तोडून फेकून दिलं पाहिजे. आणि हेच काट्याचं झाड या चंदन रूपी वनाचा विनाश करण्यासाठी जन्म झालेला आहे, असं षंड अमरक बोलू लागले. जसं एका कुऱ्हाडीसाठी एक दांडा लावावा लागतो कुऱ्हाडीला लाकडाचा. ते म्हणाले की ही कुऱ्हाडीचं जे पात आहे ते म्हणजे विष्णू आहे, आणि त्या कुऱ्हाडीचा दांडा म्हणजे हे काट्याचं झाड प्रल्हाद. आणि ह्या कुऱ्हाडीला हा दांडा लावून, प्रल्हाद रूपी दांडा लावून, ती विष्णू रूपी कुऱ्हाड ह्या चंदन रूपी दैत्य कुळाचा विनाश करणं. बघा किती छान एकदम काव्यरूपी वर्णन करतायत. जरी दैत्य कुळाचे सलाम ठोकत असले दोन ब्राह्मण, तरी किती सुंदर काव्यरूपी. म्हणून आपण भागवतात चर्चा केली की नयद्वचस चित्रपदम हरे रेशो, जरी खूप सुंदर वर्णन केलं गेलं असलं, खूप अलंकारिक भाषा असली, खूप अलंकार, छंद आदी सर्व सुंदर पद्धतीने वर्णन केलं गेलं असलं, तरी जिथे भगवंतांचं गुणगान नाहीये अशा साहित्याचा त्याग केला पाहिजे. तर हे अतिशय छान रूपक अलंकार देऊन वगैरे वर्णन करतायत. पण त्यांची बुद्धी ऍक्च्युली त्या दोघांची भ्रष्ट झालेली आहे, आणि त्यामुळे त्यांनी बळजबरीने प्रल्हादाला शिकवण्याचा प्रयत्न केला. धर्म, अर्थ, काम कसं प्राप्त करायचं, भोगाच्या वस्तू कशा प्राप्त करायच्या, त्यानंतर साम, दान, दंड, भेद कसं करायचं इतरांशी, अशा प्रकारे सर्व शिक्षण दिल्यानंतर परत एकदा प्रल्हाद गुरुकुलामधनं जेव्हा घरी गेले, तेव्हा हिरण्यकश्यपूंनी विचार केला की आता बरेच दिवस झाले, आता आपण परत मुलाला विचारू की बाबा काय शिकला शाळेमध्ये, शिक्षकांकडनं काय शिकला, काय शिकवलं शाळेमध्ये, थोडं सांग. आणि दुसऱ्या वेळेस जेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हाद महाराजांना विचारतात की बाबा काय शिकला, तुझ्या शिक्षकांनी तुला काय शिकवलं, अतिशय प्रेमाने त्याला जवळ घेतलं आणि विचारलं. त्याला वाटलं सांगेल की साम, दाम, दंड, भेद वगैरे शिकवलं, राज्यशास्त्र शिकवलं. तेव्हा यावेळी हिरण्यकश्यपूने काय प्रश्न विचारला? मागच्या वेळी प्रश्न विचारला होता की तुला काय आवडतं सर्वात ते सांग. यावेळेस प्रश्न विचारला शिक्षकांनी शिकवलेलं तुला काय आवडतं ते सांग. पण प्रल्हाद महाराज विचार करत होते मनामध्ये, अतिशय सरळ, अजिबात जरी त्यांच्या पित्याच्या हिरण्यकश्यपूच्या तत्वज्ञानाशी, त्याच्या विचारांची ते सहमत नसले, तरी कधीही त्यांनी त्यांच्या वडिलांचा अपमान केला नाही. कधी त्यांना हिरण्यकश्यपूला घालून बोलले नाहीत, कधी त्यांचा उपहास केला नाही, कधी त्यांची थट्टा केली नाही. अतिशय आदराने, अतिशय प्रेमाने ते वडिलांशी बोलायचे, पण त्यांच्या तत्वज्ञानाशी, त्यांच्या जीवनविषयक विचारांची ते कधीच सहमत झाले नाहीत प्रल्हाद महाराज. आणि तेव्हा असा प्रश्न विचारल्यानंतर प्रल्हाद महाराज विचार केला त्यांनी, शिक्षकांनी शिकवलेलं, गुरूंनी शिकवलेलं सर्वात जास्त काय आवडलं? तेव्हा प्रल्हाद महाराजांनी विचार केला, माझे दोन शिक्षक आहेत. एक भौतिक, हे दैत्य शिक्षण देणारे दोन शिक्षक आहेत, षंड अमरक, शुक्राचार्यांची पुत्र, आणि माझे दुसरे आध्यात्मिक शिक्षक आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत, जे साक्षात नारद मुनी आहेत. मग प्रल्हाद महाराजांनी विचार केला की या दोघांनी शिकवलेलं त्यात काय अर्थ नाहीये, ते यांना सांगण्यात काय अर्थ माझ्या वडिलांना. खरं मला आवडलेलं जे आहे ते नारद मुनींनी शिकवलेली जी गोष्ट आहे ती मला सर्वात जास्त आवडलेली आहे, आणि ती मी आता माझ्या वडिलांना सांगणार आहे. असं म्हणून प्रल्हाद
पुढील श्लोक हिरण्यकशिपूला उद्देशून म्हणाले. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. खूप प्रसिद्ध श्लोक आहेत दोन. श्री प्रल्हाद उवाच श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् अर्चनं वन्दनं दास्यं सख्यम् आत्मनिवेदनम् इति पुंसार्पिता विष्णौ भक्तिश्चेन्नवलक्षणा क्रियेत भगवत्यद्धा तन्मन्ये धीतमुत्तमम्. तन्मन्ये धीतमुत्तमम् हे सर्वात उत्तम गोष्ट मी शिकलेलो आहे. काय शिकलेलो आहे? या नवविधा भक्तीने श्रवण कीर्तन स्मरण पादसेवन अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन यांना विष्णू हो भगवान विष्णूंची भक्ती केली पाहिजे या 9 पद्धतींद्वारे. इति पुंसा अर्पिता विष्णू भक्तिश्चेन्नव लक्षणा हे भक्तीचे 9 लक्षण आहेत ज्याद्वारे मनुष्यांद्वारे भगवान विष्णूंची भक्ती केली गेली पाहिजे. क्रियेत भगवत्यद्धा तन्मन्ये धीतमुत्तमम्. आणि ज्यांनी आपलं जीवन अशा प्रकारच्या भगवंतांच्या सेवेसाठी वाहिलेलं आहे, सेवा करण्यासाठी दिलेलं आहे, ते पूर्णपणे ज्ञानात आहेत. अधीतम उत्तमम ते सर्वात जास्त शिकलेले आहेत, ते सर्वात जास्त बुद्धिमान आहेत असं प्रल्हाद महाराज हिरण्यकशिपूला म्हणाले. तेव्हा हिरण्यकशिपू अतिशय क्रोधित झाला. खूप राग जळफळाट आणि खूप क्रोधाने हिरण्यकशिपू याने प्रल्हादाला विचारलं की अरे एवढा माज तुला आलेला आहे, अशा प्रकारे तू सांगतोस, विष्णूचं नाव घेतोस जो माझा शत्रू आहे. एक मिनिट, प्रभुपादांनी खूप मोठं तात्पर्य दिलेलं आहे. एक सेकंड, पुढचा श्लोक मी दाखवतो तुम्हाला, 25वा. खूप मोठं तात्पर्य आहे. निशम्येतत् सुतवचो हिरण्यकशिपुस्तदा. एक सुतवाच मुलाचं वचन जे ऐकलं निशम्य हिरण्यकशिपुस्तदा रुषा अतिशय क्रोधित होऊन प्रस्फुरित अधर, अधर म्हणजे त्याचे ओठ प्रस्फुरित, अतिशय क्रोधाने कापत होते त्याचे ओठ, छिडला होता आणि अतिशय क्रोधाने गुरुपुत्रम उवाच इदम, त्याच्या गुरुपुत्रांना, गुरु म्हणजे शुक्राचार्य गुरु होते त्याचे आणि षंड अमरक त्यांचे गुरुपुत्र, त्या गुरुपुत्रांना म्हणाला ब्रह्मबंधो किमेत येते विपक्षम श्रयतासता. हे ब्रह्मबंधू, कसं काय हा माझा मुलगा अशा प्रकारे आपल्या शत्रूची भाषा बोलत आहे. असारम ग्राहितो बालो मा मनादृत्य दुर्मते. माझा असा अपमान करून असार ह्याने ग्रहण केलेलं आहे, सार विसरून गेलाय, जे मी शिकवलंय, जे मला शिकवायचं ह्याला ते विसरून गेला आणि असार ग्रहण केलेलं आहे या मुली. हे कसं काय घडलं, असं कसं घडू शकलं, अशा प्रकारे तो विचारत होता. आणि तेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हादालाही म्हणू लागला की तेव्हा षंडामरक म्हणाला की नाही, आम्ही नाही काय केलं बाबा, आम्ही अजिबात न मत प्रणितम न च पर प्रणितम, आम्ही नाही शिकवलं, दुसरा कुणी आला नाही गुरुकुलामध्ये, कुणीही ह्याला शिकवलेलं. नैसर्गिकीयम मतिरस्य राजन, ही त्याची नैसर्गिक बुद्धी आहे, आम्ही ह्याला काही चुकीचं शिकवलं नाही, तुम्ही आमच्यावर राग करू नका, आम्हाला शिक्षा करू नका. अशा प्रकारे ते दोघं खूप घाबरले होते, त्यामुळे ते स्वतःचं रक्षण करू लागले की बाबा आम्ही असं काही केलेलं नाही, तुम्ही आम्हाला याच्यासाठी जबाबदार धरू नका. आणि तेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हादाला म्हणाला की कुतो अभद्रा सती मती, अरे कुठनही अभद्रा मती तुला प्राप्त झाली, आपल्यासारख्या अशा पवित्र दैत्य कुळात तू जन्मलेला आहेस आणि अशी अभद्रामती असतीमती, जी दुष्टमती आहे, असती आहे, अभद्र आहे, अशी मती तुला कुठनं प्राप्त झाली. तेव्हा मती शब्द प्रल्हाद महाराजांनी पकडला आणि पुढचा श्लोक हिरण्यकशिपूला उद्देशून प्रल्हाद महाराज म्हणाले. पुढचे 2 श्लोक खूप महत्वाचे आहेत. सर्वजण माझ्या पाठीमागे म्हणा. श्री प्रल्हाद उवाच मतिर्न कृष्णे परतस्वतो वा
मिथोभिपद्येत गृहव्रतानाम् अदान्तगोभिर्विशतां तमिश्रम् पुनः पुनश्चर्वितचर्वणानाम् मिथोभिपद्येत गृहव्रतानाम, जे घराशी आसक्त आहेत. आता इथे सर्व ठिकाणी आपण मागच्या श्लोकात पाहिलं की वनम गतो यधरिमाश्रयेत, जे गृहम अंधकूपम वगैरे म्हटलेलं आहे, घराला अंधकूप म्हटलेलं आहे, गृहव्रत म्हटलेलं आहे, जे घरामध्येच आसक्त आहेत. तर या स्वतःच्या गृहाप्रती, घराप्रती, नातेवाईकांप्रती, स्वतःच्या जे काही धन आहे, संपत्ती आहे, जे की त्याची इस्टेट आहे वगैरे सर्व गोष्टींप्रती जी अंध आसक्ती आहे व्यक्तीची, त्याचं खूप कडक शब्दामध्ये प्रल्हाद महाराज हे छेदन करतायत इथे. प्रल्हाद महाराज गृहस्थ आश्रमाबद्दल बोलत नाहीयेत, पण जे लोक म्हणतात की मी गृहस्थ आश्रमी आहे पण असतात ग्रहमेधी, अशा लोकांना प्रल्हाद महाराज कडक शब्दामध्ये इथे सुनावतायत. प्रल्हाद महाराज सांगतायत की प्रल्हाद महाराजांनी सुद्धा नंतर बरेच वर्ष राज्य केलं, त्यांचाही विवाह झाला, तेही गृहस्थ आश्रमात प्रवेश केला त्यांनी. पण इथे जे ते गृहव्रत, गृहम अंधकूपम वगैरे सर्व बोलत आहेत, ते गृहस्थ आश्रमामध्ये राहून भगवंतांना विसरून गेलेल्या लोकांबद्दल ते बोलत आहेत, जे भगवंतांची भक्ती करत नाहीत, ज्यांचं जीवन गृहस्थ आश्रमात राहून फक्त आहार, निद्रा, भय, मैथून, इंद्रिय भोगासाठीच दिलं गेलेलं आहे, अशा लोकांबद्दल प्रल्हाद महाराज इथं बोलत आहेत. मतिर्न कृष्णे परतः स्वतोवा, त्यांची मती बुद्धी भगवंतांमध्ये लागत नाही, परतः दुसऱ्यांद्वारे नाही, स्वतः नाही, स्वतोवा स्वतःही नाही म्हणजे स्वतःद्वारे, नाहीतर परतः म्हणजे दुसऱ्यांद्वारे, की बाबा दुसरा येऊन सांगतोय तुम्हाला की बाबा भक्ती करा भगवंतांची, मनुष्य जीवन त्याच्यासाठी प्राप्त झालेलं आहे. दुसऱ्यांद्वारे सांगूनही नाही आणि स्वतःहून नाही. मिथो अभिपद्येत गृहव्रतानाम, असे हे जे गृहव्रती लोक आहेत, जे आंधळे झालेले आहेत गृहप्रेमामुळे, त्यांच्या अदांत गोभीर विसताम तमिश्रम, अदांत ज्यांचे इंद्रिय नियंत्रणात नाही आहेत, अदांत गोभी, गो म्हणजे इंद्रिय, अदांत म्हणजे दांत म्हणजे कंट्रोल, नियंत्रण, इंद्रिय ज्यांची नियंत्रणात नाही आहेत, विसताम तमिश्रम, तमिश्र या अतिशय भयानक अशा नरकामध्ये त्यांचं पतन होईल. विविध विविध प्रकारचे नरक आहेत, 28 प्रकारच्या नरकांचं वर्णन आहे 5व्या स्कंधामध्ये. तमिश्रम, अंधतामिश्रम, रौरव, महारौरव आदी इथे वेगवेगळ्या प्रकारच्या शिक्षा दिल्या जातात जीवात्म्यांना. ते म्हणाले हे असे नरकामध्ये पतन होणार आहे यांचं सर्वांचं. का? पुनः पुनश्चर्वित चर्वणानाम, पुन्हा पुन्हा त्याच त्याच गोष्टी, चुईंग द चूड, जे चावून 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 ज्यातला रस संपलेला आहे, चर्वित चर्वणानाम, त्यालाच पुन्हा घेऊन त्याला वाटतं की अरे मी नीट चावलं नाही, याच्यात अजून काहीतरी रस मिळेल मला, असा विचार करून त्याच भौतिक जड पदार्थातून भोग प्राप्त करण्याचा प्रयत्न हे लोक करत आहेत, असं प्रल्हाद महाराज वडिलांना सांगतात. विचार करा, हिरण्यकशिपूला हे बोलणं म्हणजे मरणाशी गाठ आहे, पण प्रल्हाद महाराज अतिशय शांतपणे हे जे सत्य आहे हे त्यांच्या समोर प्रतिपादित करत आहेत. श्लोक 31 सर्वजण म्हणा. न ते विदुस्वार्थ गतिम हि विष्णू दुराशया ये बहिरर्थमानिनः अंधा यथांधैरुपनीयमानास ते पीशतंत्र्या मुरुदाम निबद्धाः. न ते विदू, ते जाणत नाहीत, स्वार्थ गतीम ही विष्णू, खरी स्वार्थ गती ही भगवान विष्णू आहेत. जर कुणी खराच स्वार्थी असेल, खरंच स्वतःच चांगलं इच्छित असेल, तर त्यांनी भगवान विष्णूंकडे जावं. दुराशया ये बहिरर्थ मानिना, हे अतिशय दुर्धर अशा आशेने की आम्हाला इथं सुख प्राप्त होईल, इथं सुख प्राप्त होईल, ह्याच्यात सुख प्राप्त होईल, या दुराशयेने बहिर अर्थ मानिना, खरा अर्थ, खरं जीवनाचं सार हे बाहेर कुठंतरी आहे. भौतिक गोष्टी, भौतिक धन, भौतिक संपत्ती, भौतिक सुविधा प्राप्त केल्यानं त्या सुविधांद्वारे मी सुखी होईन, हे बहिर अर्थ मानिना, असे बाहेर अर्थ शोधणारे, बाहेर मिनिंग शोधणारे लोक आहेत.
अंधा यथा अंधही उपनियमाना, जसा एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला घेऊन जातो उपनियमाना, चल बाबा मी तुला रस्ता दाखवतो. एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला म्हणतो, काय होणार आहे, दोघं खड्ड्यात पडणार आहेत. ते ईशतंत्र्याम उरुदाम निबद्धा, ईशतंत्र्या, भगवंतांच्या तंत्राने, भगवंतांच्या मेकॅनिझमने या भौतिक जगतातल्या उरुदामनी बद्ध, ते या भगवंतांच्या ज्या तीन गुणांचं जे बंधन आहे भौतिक जगातलं, त्याने बांधले गेलेले आहेत, पूर्णपणे अडकलेले आहेत आणि बाहेर सुख शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि अशा लोकांचं काय होणार आहे, त्यांना कसा त्यांचा उद्धार होऊ शकतो, हे प्रल्हाद महाराज या शेवटच्या श्लोकात सांगतायत. सर्वजण म्हणा, नैषाम मतिस्तावदुरुक्रमांघ्रिम स्पृशत्यनर्थापगमो यदर्थः महीयसां पादरजोभिषेकम् निष्किंचनानां न वृणीत यावत् न येषां मतिस्तावद उरुक्रमांघ्रि, तावत तोपर्यंत, येषां मती, या लोकांची मती, या लोकांची बुद्धी, उरुक्रमांघ्रि, जे उरुक्रम भगवंत आहेत त्यांचे अंघ्री, त्यांच्या चरण कमळाशी स्पृशती अनर्थ अपगमो यदर्थ, जोपर्यंत त्यांचे अनर्थ हे जात नाहीत तोपर्यंत त्यांची बुद्धी भगवंतांच्या चरण कमळापर्यंत जाणारच नाही. मग कशी जाईल, कसे अनर्थ नष्ट होतील, महीयसाम पाद रज अभिषेकम, जे महान भक्त आहेत भगवंतांचे, त्यांचे पाद रज, त्यांच्या चरणाची धूळ, त्याचा अभिषेक जर झाला, जे निष्किंचन असे भक्त आहेत भगवंतांचे, न वृणीत यावत, तोपर्यंत या लोकांचा, अशा बद्ध लोकांचा, या भौतिक जगतातील बद्ध जीवांचा उद्धार होऊ शकणार नाही. अशा प्रकारे सांगितल्यानंतर हिरण्यकश्यप अतिशय क्रोधाने लाल लाल क्रोधित होऊन त्याने प्रल्हादाला त्याच्या मांडीवरनं ढकलून दिलं दूर आणि म्हणाला, ह्याला मारून टाका. हा आपल्या कुळात जन्मलेला एक विषारी वृक्ष आहे. अंधीकृतात्मना महीतले, पृथ्वीवरती ढकलून दिलं मांडीवरनं. आहा मर्ष ऋषाविष्ट कशाई भूतलोचन वध्यताम, मारून टाका ह्याला. आश्वयम वध्यो निस्सारत नैऋता, तो म्हणतोय की ह्याला मारून टाका. आणि हिरण्यकशिपू सांगतो की ह्याला मारणं का योग्य राहील बाबा, खूप छान कारण देतो तो, एकदम तात्विक कारण देतो हिरण्यकशिपू. म्हणतो ह्याला का मारलं पाहिजे, तो उदाहरण देतो. जसं एखादं औषधी झाड जरी जंगलामध्ये उगवलं तरी त्या जंगलामध्ये उगवलेल्या औषधी झाडाचा आपण स्वीकार करतो, जरी ते लावलं गेलं नसलं, असंच उगून आलं असलं तरी त्याचा स्वीकार वनामधील औषधी झाडाचा करतात. त्याचप्रमाणे एखादा आपला मित्र असेल, उपयोगी असेल आणि दुसऱ्या कुळात जन्माला असेल, आपला जरी आपल्या परिवारातला नसेल तरी त्याचा आपण स्वीकार केला पाहिजे. पण जरी आपल्या शरीराचा एखादा भाग असेल आणि जर तो आपल्याला त्रास देत असेल, त्याला रोग झाला असेल, कॅन्सर झाला असेल, तर लगेच तो भाग तोडून कापला पाहिजे. आणि हा आपल्या शरीराचा भाग जो प्रल्हाद आहे, तो अशाच प्रकारे हा दुष्ट आहे, हा आपला ऐकत नाहीये. ज्याप्रमाणे एक योगी, अष्टांग योगी त्याचे सर्व इंद्रिय संयमित करतो त्याच्या योग प्रगतीसाठी, त्याचप्रमाणे या प्रल्हादाला मी नियंत्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण मी त्याला नियंत्रित करू शकत नाही आणि त्यामुळे त्याला आता तुम्ही मारून टाका. वध्यताम, मारून टाका त्याला. इथे आपल्याला दिसतं या भौतिक जगताचं खरं स्वरूप काय आहे. हिरण्यकशिपू, ज्याने आपण मागे चर्चा केली पहिली श्लोकामध्ये, कुणाला त्याच्या नियंत्रणामध्ये आणलं, ब्रह्मा विष्णू महेश सोडून सर्व भौतिक जगतातले सर्व जीव हिरण्यकशिपूच्या पायावर लोळण घेत होते, घाबरून जीवन जगत होते. आणि अशा सर्व नियंत्रक ईश्वर नियंत्रण प्राप्त झालेल्या हिरण्यकशिपूचा एक लहान मुलगा 5 वर्षाचा
त्याचा ऐकत नाहीये. किती तळफळाट होत असेल, किती जळफळाट, तडफड होत असेल त्याची विचार करा तुम्ही. जसं वर्णन केलं गेलेलं आहे, एक एक वाघ असतो जंगलामध्ये आणि त्या जंगलामध्ये जेव्हा वाघ शिकारीला निघतो, तुम्ही पाहिलं असेल कदाचित डिस्कव्हरी चॅनलवर वगैरे. जंगलामध्ये एक विशिष्ट प्रकारचा पक्षी असतो आणि तो पक्षी जिथं वाघ जाईल तिथे जवळच्या एका झाडावरती बसतो आणि मोठ्याने आवाज करतो. हां, असा आवाज असतो त्याचा मोठा, की तो चांगला कित्येक किलोमीटर ऐकू जातो सर्व प्राण्यांना. आणि तो आवाज आला की प्राण्यांना समजतं की वाघ जवळ आहे कुठेतरी आणि सर्व प्राणी तिथनं दूर पळून जातात. आणि तो वाघ इतका जळफळाट, त्याला इतकी राग येतो त्या पक्षाचा, असं चिडून त्या पक्षाकडे बघतो. म्हणतो, "अरे, तो पक्षी ओरडतो आणि तो वाघ काही करू शकत नाही. किती शक्ती असेल त्याच्याकडे, जंगलाचा राजा वाघ असेल, सिंह असेल, कोणी असेल, पण तो छोटासा एवढासा 20-25 ग्रॅमचा पक्षी झाडावर बसून मोठा आवाज करतोय. चिव, 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 चिव आणि सर्व प्राणी पळून जातात वाघाच्या घाबाने. वाघाच्या भीतीने त्याला घाबरून. आणि त्या वाघाला इतका राग येतो, त्याचा इतका जळफळाट होतो, की काय त्याला खाऊ का, मारू का, गिळू, पण काहीच करता येत नाही. तशी अवस्था हिरण्यकशिपू झाली. ह्याला काय करू? मारून टाकू आणि मारायचा प्रयत्नही केला तरी मारता येत नाहीये. नियंत्रणात येत नाहीये, सांगितलेलं ऐकत नाहीये. विष्णू विष्णू करतोय, हरिमाश्रयत म्हणतोय, स्वार्थगतीम विष्णू म्हणतोय आणि सगळं जग मला येऊन नतमस्तक होतंय आणि हा एवढासा चिमुकला 5 वर्षाचा पोरगा माझं काही ऐकत नाहीये. आणि बऱ्याच वेळा तो पक्षी येऊन वाघाच्या पाठीवर बसतो. वाघ काही करू शकत नाही. तोच पक्षी जो सर्व प्राण्यांना पळवून लावतो, तो वाघाच्या येऊन पाठीवरती बसतो आणि तिथे येऊन ओरडतो आणि वाघ त्याला काहीही करू शकत नाही. वाघ सिंह वैतागून वैतागून शेवटी तो परेशान होऊन जातो वाघ. तर तशी अवस्था हिरण्यकशिपूची झालेली आणि त्याने आदेश दिला की ह्याला मारून टाका. आणि अनेक प्रकारे आपण लहानपणी पण गोष्टी ऐकलेल्या आहेत. अनेक प्रकारे प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला झाला. त्याला मोठ्या मोठ्या हत्तींच्या पायाखाली तुडून मारण्याचा प्रयत्न केला गेला. आता एक विषारी सर्पांच्या अशा एका विहिरीमध्ये त्याला ढकलून देण्यात आलं. वेगवेगळे तंत्र मंत्र चेटूक वगैरे वापरण्यात आले त्याला मारण्यासाठी. एका उंच डोंगराच्या कड्यावरून त्याला फेकून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर एका ठिकाणी बांधून ठेवण्यात आलं. काही खायला प्यायला दिलं गेलं नाही. विष कालवण्यात आलं त्याच्या अन्नामध्ये. त्याला भुकेलं ठेवलं गेलं. खूप कडक उन्हाळा, कडक वारं, उष्णता, अग्नी, पाणी, पाण्यामध्ये बुडून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि शेवटी काहीच होत नाही म्हटल्यानंतर त्याला खाली ठेवलं आणि सांगितलं की एक मोठी मोठी शिळा घ्या. एकदम मोठी आणि ह्याला खाली ठेवा डोंगराच्या आणि वरती जाऊन एवढा मोठा दगड भला मोठा कित्येक मीटर असा मोठा घेऊन त्याच्यावरती फेका खाली आणि त्याच्यावरती टाकून त्याचा चेंदामेंदा करून टाका. तो दगड टाकला, दगड फुटून त्याच्या ठिकरा उडाला आणि प्रल्हाद महाराजांना काहीच नाही झालं. तेव्हा हिरण्यकशिपू एवढा अस्वस्थ झाला, त्याला समजत नव्हतं काय करावं आता. आणि तो विचार करत होता की कसं मारावं ह्याला आता. हा तर ऐकत नाहीये आणि विष्णू विष्णू करतोय. मग परत हिरण्यकशिपूने वैतागून शंडामरकला बोलवलं आणि म्हणाला की बाबा ह्याला घेऊन जा शाळेमध्ये, ह्याला शिकवा काहीतरी चांगलं. ह्याला चांगली आपली दैत्यांची विद्या द्या, त्याला थोडी बुद्धी येईल. आणि शंडामरक म्हणाले की तुम्ही आता चिंता करू नका. तुम्ही सर्व त्यांना हिरण्यकशिपूला सांत्वना देतात. शंडामरक एवढे सगळे प्रयत्न झाल्यानंतर हे दोन गुरुपुत्र येऊन हिरण्यकशिपूंना सांत्वना देतात की घाबरू नका बाबा, तुम्ही सर्व जगाला नियंत्रित केलंय. प्रल्हाद तर छोटा मुलगा आहे, त्याच्यात काही वाईट गुण असू शकतात. आता ते मलमपट्टी करू लागले. मारून टाकायचा प्रयत्न झाले एवढे सारे, मरत नाही आता. मग काहीतरी मनाचं समाधान केलं पाहिजे. मग म्हणतात की बाबा नाही नाही काय छोटा मुलगा आहे, त्याला कशाला तुम्ही एवढी चिंता करताय ना, त्याला आपण शिकवून टाकू तुमच्यासारखंच बनवू त्याला आपण, तुम्ही काळजी करू नका. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. आम्ही शुक्राचार्यांनाही सांगू. ते बाहेर गावी गेलेले, ते आल्यानंतर त्यांच्या करवी सुद्धा ह्याला चांगले पाठ पडवू आणि तुमच्यासारखाच एक दैत्यराज बनवू त्याला. तुम्ही घाबरू नका, चिडू नका, तुम्ही शांत व्हा. आणि अशा प्रकारे हिरण्यकशिपू शांत झाला आणि प्रल्हाद परत शाळेत जाऊ लागला. परत शाळेत जाऊ लागले आणि शाळेत गेल्यानंतर आता ते सर्वप्रथम आधी फक्त स्वतः भक्ती करायचे. आता प्रल्हाद महाराज भक्तीचा प्रचार करू लागले शाळेमध्ये आणि सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मधल्या सुट्टीमध्ये एकत्र करू लागले, ब्रेक टाइम मध्ये. आणि सगळे एकत्र येऊन
प्रल्हाद महाराजांसमोर गोळा होऊ लागले आणि ते म्हणू लागले हा अद्भुत बालक आहे. आणि प्रल्हादांप्रती त्यांना खूप सर्व मित्रांना आदर होता की हा एक तर राजाचा मुलगा आहे, हिरण्यकशिपूचा मुलगा आहे आणि त्याशिवाय अतिशय अद्भुत आहे, अतिशय सुंदर गुण असलेला असा बालक आहे. तेव्हा प्रल्हाद महाराज त्याच्या सर्व मित्रांना अशा प्रकारे शाळेमध्ये शिकवण देऊ लागले. सर्वजण म्हणा, श्री प्रल्हाद उवाच कौमार आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतानिह दुर्लभम मानुषम जन्म तदप्यध्रुवमर्थदम. खूप महत्वाची शिकवण आहे. कौमार आचरेत, कुमार वयापासनं म्हणजे वयाच्या 5व्या वर्षापासनं प्राज्ञ जो बुद्धिमान आहे त्याने काय केलं पाहिजे, आचरेत आचरण केलं पाहिजे. कशाचं, धर्मान भागवतानिह, या भागवत धर्माचं आचरण वयाच्या 5व्या वर्षापासून अशा व्यक्तीने केलं पाहिजे. का, दुर्लभम मानुषम जन्म, मनुष्य जन्म खूप दुर्लभ आहे. आणि जरी दुर्लभ असला तरी तदपि अध्रुवम, दुर्लभ आहे म्हणजे मिळाला बाबा आता मला, हा आता मला मनुष्य जन्म मिळाला नाही. जरी दुर्लभ असला आणि जरी मिळाला तरी अध्रुवम, कधीही हातातनं निसटू शकतो असा हा मनुष्य जन्म आहे. आणि जरी असा निसटू शकत असला तरी अर्थदम, तरी मिनिंगफुल आहे, महत्वपूर्ण आहे. 3 ऍडजेक्टिव्ह, 3 विशेषण वापरले. दुर्लभ आहे, मिळणं अवघड आहे, आणि मिळाल्यानंतर त्याचं राहणं अवघड आहे. अध्रुवम आहे, निसटताय. कमल दल जल जीवन टळमळ, कमळाच्या पानावरती जसा एखादा पाण्याचा बिंदू असतो, एखादी वाऱ्याची झुळूक जरी आली तरी तो बिंदू निसटून त्या कमळाच्या जे पत्र असतं, पद्मपत्र मीवांबसा, पद्मपत्र जे असतं त्याच्यावरती जेव्हा पाण्याचा थेंब पडतो तेव्हा थोडीशी वाऱ्याची झुळूक झाली तर तो थेंब सटकन निसटून जातो त्याच्यावरनं. तसं मनुष्य जीवन आहे. तरी अर्थदम आहे, तरी खूप महत्वपूर्ण आहे. त्यामुळे लहान वयापासनं, कौमार वयापासनं, वयाच्या 5व्या वर्षापासनं आपण भक्ती केली पाहिजे असं प्रल्हाद महाराज त्यांच्या सर्व जे दैत्यपुत्र आहेत, त्यांचे मित्र आहेत, त्यांना शिकवत आहेत. आणि त्यांनी सांगितलं सर्व मुलांना की जे भौतिक सुख आहे, शारीरिक सुख आहे, ते तसंही मिळतच आहे, त्याच्यासाठी खूप प्रयत्न करू नका. 3रा श्लोक, सर्वजण म्हणा, सुखमैंद्रियकम दैत्या देहयोगेन देहिनाम सर्वत्र लभ्यते दैवात यथा दुःखमयत्नतः. सुखम इंद्रियकम, इंद्रिय सुख आहे, जे भौतिक सुख आहे, हे दैत्या, हे दैत्य मित्रांनो, हे देहयोगेन देहिनाम, हा देह मिळालाय ना, भौतिक देह, मनुष्य देह, त्या पूर्वकर्मानुसार जेवढं सुख आणि दुःख या जन्माच्या वाट्याला आलेले तेवढं मिळणार. सर्वत्र लभ्यते, सर्व योनींमध्ये आहे ते. असं नाही की मनुष्यांमध्ये आहे, प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, सर्व जणांना त्यांच्या त्यांच्या या जन्माच्या प्रारब्धानुसार जे सुख मिळणार आहे ते मिळणार आहे. आणि ते उदाहरण देतात, दैवात, दैवाच्या प्रभावाने मिळणार आहे. यथा दुःखम अयत्नतः, जसं दुःख मिळतं अयत्नतः, प्रयत्न केल्या विना जसं दुःख मिळतं तसंच सुखही मिळेल. त्याच्या मागे तुम्ही धावू नका खूप, असं प्रल्हाद महाराज त्यांच्या मित्रांना सांगतायत. श्लोक 4, तत्प्रयासो न कर्तव्यो, म्हणा, यत आयुर्व्ययः परम न तथा विंदते क्षेमम मुकुंद चरणांबुजम. तत्प्रयासो न कर्तव्यो, प्रयास, प्रयास म्हणजे खूप मेहनत, भयंकर मेहनत, प्रयत्न केला पाहिजे, प्रयास नाही केला पाहिजे. तत्प्रयासो न कर्तव्यो, एवढा प्रयास नका करू. यत आयुर्व्यय परम, ज्याच्याने आपल्या आयु क्षीण होईल, आयुचा व्यय होईल, आपलं आयुष्य वाया जाईल. न तथा विंदते क्षेमम मुकुंद चरणांबुजम, ज्याद्वारे तुम्हाला क्षेम, तुम्हाला पूर्णता प्राप्त होणार नाही. मुकुंद चरणापाशी जी जी पूर्णता आहे तशी पूर्णता त्याद्वारे प्राप्त होणार नाही. आणि आता आपल्या आयुष्याचं वर्णन करतात, खूप सुंदर आहेत पुढचे 4-5 श्लोक. मनुष्याचं आयुष्य कसं व्यय होतं, कुठल्या कुठल्या कारणांमध्ये आपण आपला वेळ खर्ची घालतो,
हे प्रल्हाद महाराज लहान 5 वर्षाचे बालक त्यांच्या मित्रांना वर्णन करतायत. शाळेमध्ये डबा खायच्या सुट्टीमध्ये, मधल्या सुट्टीमध्ये हे सर्व प्रचार चालू आहे त्यांचा दैत्यपुत्रांसाठी. आणि मग सगळे कीर्तनही करतात नंतर एकत्र येऊन. तर प्रल्हाद महाराज सांगत आहेत, मी म्हणतोय श्लोक आता, वेळ कमी आपल्याकडे. पुंसो वर्षशतम हि आयु तदर्धम चाजितात्मनः निष्फलम यद सौरात्र्याम शेतेंधम प्रापितस्तमः. पुंसो वर्षशतम आयु, मनुष्याचं आयुष्य 100 वर्ष आहे. कुठल्याही युगात असो त्यांच्यासाठी ते 100 वर्ष आहे. हे जरी सत्ययुगात घडत असलं तरी आपल्या कालगणनेनुसार त्यांचं वर्ष असे ना का 1,00,000 वर्ष, पण त्यांच्या कालगणनेमध्ये ते 100 वर्ष. जसं ब्रह्मदेवाचं आयुष्य 100 वर्ष आहे त्यांच्यासाठी, पण आपल्यासाठी ते करोडो करोडो वर्ष आहे. ही जी काल व्यापकता आहे ब्रह्मांडामध्ये ते आपल्याला पाहायला मिळते. टाइम डायलेशन. पुंसो वर्षशतम ही आयु, 100 वर्ष आयुष्य आहे. आणि जे अधित आत्मना आहे, ज्यांचं स्वतःवरती नियंत्रण नाही आहे, निष्फलम यद असौ रात्र्याम, रात्री निष्फळ जातात, 12 तास झोपण्यामध्ये जातात, शरीरासाठी खर्च केले जातात. अर्धम तद अर्धम, अर्ध आयुष्य 12 तास झोपण्यामध्ये हे खर्ची पडतात, वाया जातात. त्यानंतर मुग्धस्य बाल्ये कैशोरे क्रीडतो याति विंशती, विंशती म्हणजे 20 वर्ष बाल्ये कैशोरे, बाल्य वयामध्ये किशोर वयामध्ये क्रीडतो, खेळण्यामध्ये खर्ची घालतो मनुष्य. जरया ग्रस्त देहस्य, जरया म्हणजे म्हातारपणी, ग्रस्त देहस्य, देह जेव्हा ग्रस्त होईल, जर्जर होईल, देह व्यवस्थित कार्य करणार नाही, याती अकल्पस्य विंशती, आणि ते 20 वर्ष म्हातारपणी जातील, जिथे व्यक्ती जर्जर होईल, कार्य करू शकणार नाही. आणि मधले वर्ष दुरापुरेण कामेन मोहेन च बलीयसा शेषम गृहेषु सक्तस्य प्रमत्तस्यापयातिहि, अपयातिहि. दुरापुरेण कामेन, जे पूर्ण कधीच होणार नाही अशा काम वासनेनं, अशा काम इच्छेनं, भोग इच्छेनं, मोहेनं आणि मोहाने, बलीयसा अतिशय ताकदवर अशा मोहाने, जो खूप नियंत्रण करण्यास कठीण आहे, शेषम गृहेषु सक्तस्य, आणि उरलेलं आयुष्य या स्वतःच्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी, प्रमत्तस्य, जो वेडा झालेला आहे भौतिक अस्तित्वाप्रती त्याचे, आणि जो घराशी आसक्त आहे, गृहेशी आसक्त आहे, त्याचं उरलेलं आयुष्य, शेष आयुष्य असे दुरापूर काम जे आहे, जे कधीच पूर्ण होणार नाही अशा इच्छा, भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी तो खर्ची घालतो. आणि अशा प्रकारे खूप सुंदर पुढेही वर्णन आहे. ऍक्च्युली हे प्रल्हाद महाराजांची शिकवण खूप खूप महत्वपूर्ण आहे, त्यांच्या मित्रांना दिलेली. को गृहेषु पुमान सक्तः आत्मानम अजितेंद्रिय स्नेह पाशैर दृढैर्बद्धम उत्सहेत विमोचितुम. कसा बाहेर पडू शकेल हा, हा इतका आसक्त झालेला आहे पुमान, हा मनुष्य. जेव्हा आपण ही चर्चा करतो तेव्हा आपल्या समोर आपला चेहरा आला पाहिजे, की हा एवढा अडकून बसलेला आहे भौतिक जगतामध्ये. आत्मानम अजित इंद्रिय, ज्याची इंद्रियांवर अजिबात संयम नाहीये. स्नेह पाशय दृढैबद्ध, स्नेह पाशाने संपत्तीप्रती, पैशाप्रती, नातेवाईकांप्रती जो स्नेह पाश आहे, दृढैबद्ध, त्याने अगदी घट्ट बद्ध झालेला आहे. उत्सहेत विमोचितुम, कसा यातनं बाहेर पडू शकेल हा जीव? याची भौतिक आसक्ती एवढी तगडी आहे, एवढी प्रगाढ आहे, तो कशा प्रकारे बाहेर पडू शकेल यातनं? आणि अशा प्रकारे प्रल्हाद महाराज वर्णन करतात की भौतिक आसक्ती खूप कठीण आहे. या भौतिक इच्छा ज्या नातेवाईकांप्रती आहे किंवा आपल्या आवडत्या गोष्टींप्रती आहेत, ते म्हणतात कथम प्रियाया अनुकंपिताया संगम रहस्यम रुचिरांश मंत्रान. स्त्रीने पुरुषाप्रती, पुरुषाने स्त्रीप्रती बोललेले रुचिर मंत्र जे आहेत, अनुकंपिताया, सुतत स्नेह सित शिशूनाम, आईचं मुलाप्रती, मुलाचं आईप्रती, हे जे स्नेह संबंध आहेत भौतिक जगताचे, ते तात्पुरते आहेत. ते पालन केले पाहिजेत, त्याच्याप्रती आपण कर्तव्य केलं पाहिजे, पण तेच सर्वस्व आहेत हे या भ्रमात नाही राहिलं पाहिजे. आपला नित्य संबंध भगवंतांशी आहे. हा भौतिक स्तरावरचा जो संबंध आहे तो तात्पुरता आहे, क्षणिक आहे. त्यामुळे पुत्रन स्मरणस्ताम दुहितृ, दुहितृ म्हणजे जी मुलगी आहे, भ्रातृ भाऊ आहे, स्वश्रू सिस्टर आहे,
पितरौ, पती किंवा वडील आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या नात्यांमध्ये व्यक्ती हा अडकून जातो. विचार करा किती महान प्रगल्भ बुद्धिमत्ता आणि महान प्रगत अशी चेतना आहे प्रल्हाद महाराजांची. एवढ्या लहान वयामध्ये प्रल्हाद महाराज अशा प्रकारची सुंदर शिकवण सर्व दैत्यपुत्रांना देत आहेत. आणि त्यानंतर प्रल्हाद महाराज सांगतात की भगवंतांना प्रसन्न करणं हे मनुष्य जीवनाचं अंतिम ध्येय आहे. आणि अशा प्रकारे आपण सर्व कर्तव्य केली पाहिजे, पण या कर्तव्याशीच आसक्त राहिलो आपण आणि भगवंतांना विसरून गेलो तर अनेक महान विद्वान सुद्धा या मोहाने, या भ्रमाने ग्रस्त होतात आणि मनुष्य जीवनाचं ध्येय विसरून जातात. मग अशा व्यक्तींचा उद्धार कसा होणार? आणि त्याचं उत्तर प्रल्हाद महाराज स्वतःच देतात की भगवंतांना जर प्रसन्न केलं आणि भगवंत जे सर्वत्र उपस्थित आहेत त्यांची प्रार्थना केली, त्यांची भक्ती केली, त्याद्वारे असा व्यक्ती शुद्ध होईल आणि भगवंत जे अतिशय कृपाळू आहेत ते त्याचं हृदय शुद्ध करतील. जेव्हा ते संतुष्ट होतील अशा व्यक्तीच्या भक्तीने आणि भगवंतांना एखादा व्यक्ती शरण गेला तेव्हा त्याच्यासाठी काहीही अप्राप्य राहणार नाही. आणि भगवान विष्णूंच्या चरण कमळाशी शरण जाणे हे मनुष्य जीवनातील सर्व ज्ञानाचं, सर्व कार्यांचं, सर्व वैदिक जे काही कार्य कर्मकांड जे आहे, जे काही तत्वज्ञान आहे, ज्या काही गोष्टी आपण जीवनामध्ये करत आहोत, समसिद्धीर हरितोषणम, सर्व गोष्टींचं हे त्याची परिपूर्णता कशात आहे? जेव्हा भगवंत प्रसन्न होतील. आणि तेव्हा प्रल्हाद महाराजांचे जे मित्र आहेत त्यांना विचारतात, अरे आपल्या शाळेत तर हे असं काही शिकवलं गेलं नव्हतं आणि आम्ही हे कधीच ऐकलं नव्हतं. किती छान ज्ञान तू आम्हाला देत आहेस, किती चांगल्या गोष्टी आम्हाला सांगत आहेस, पण तू तर आमच्या सोबतच शाळेत आलास आणि घरी तर तुला काय असलं शिकवलं जाण्याचा प्रश्न उद्भवतच नाही, कारण माहिती आहे आम्हाला हिरण्यकश्यपू कसे आहेत. त्यामुळे हे सर्व सुंदर असं ज्ञान आहे ते तुला कसं प्राप्त झालं प्रल्हाद? आणि तेव्हा प्रल्हाद 7व्या अध्यायामध्ये, आपण 3 अध्याय पूर्ण केलेले आहेत. आपल्या सर्वांचं अभिनंदन. 4था, 5वा आणि 6वा. 7व्या अध्यायात प्रल्हाद महाराज पूर्ण वर्णन करतात की त्यांनी गर्भात कशा प्रकारे त्यांनी नारद मुनींद्वारे हे दिव्य ज्ञान त्यांच्या मातेच्या गर्भात, कयाधूच्या गर्भात असताना प्राप्त केलं. हिरण्यकशिपू जेव्हा तपश्चर्या करण्यास गेला तेव्हा त्याची पत्नी ही गर्भवती होती, कयाधू, आणि गर्भामध्ये प्रल्हाद महाराज होते. आणि तेव्हा इंद्र आदी देवता आल्या आणि ते विचार करू लागले की हा हिरण्यकशिपू एवढा भयानक, तर त्याचा मुलगा जर जन्मला तर तो किती भयानक असेल. त्याने विचार केला की जेव्हा हा मुलगा ज्या क्षणी जन्म घेईल त्या क्षणी त्याला आम्ही मारून टाकू. आणि त्यांनी कयाधूचं अपहरण करण्याचा प्रयत्न केला. देवता खूप सुसंस्कृत आहेत, ते गर्भपात नाही करत आहेत. मुलाला गर्भामध्ये नाही मारत आहेत, जे आजकालचा मनुष्य समाज करतोय. लाखो लाखो मुलांचा रोज गर्भपात केला जातो आणि मग आपण विचारतो, हो हे वादळ का आलं, कोरोना व्हायरस का आला, सुनामी का आली? जर आपण धर्मानुसार जीवन जगत नसू, एवढे भयानक पापकृत्य करत असू, गायींची हत्या करत असू, गर्भपात करत असू, मनुष्य वधाप्रमाणेच आहे गर्भपात. आईच्या गर्भात आहे म्हणून काय झाला? तो मनुष्य आहे, तो व्यक्ती आहे. त्याला तुम्ही कसं काय मारू शकता? तुम्ही गायीला कसं काय मारू शकता? अशा प्रकारे शास्त्राचं पालन न केल्यामुळं या भौतिक जगतामध्ये, भौतिक जगतच दुःखमय आहे आणि त्यात अजून दुःख या कलियुगातील जीव ओढवून घेत आहेत. तर अशा प्रकारे देवतांनी, जे सुसंस्कृत होते, त्यांनी विचार केला की हा मुलाचा जन्म झाल्या झाल्या या मुलाला आपण मारून टाकू, हा दैत्याचा मुलगा आहे. आणि ते कयाधूचं अपहरण करू लागले. तेव्हा नारद मुनी तिथे प्रकट झाले आणि नारद मुनीने कयाधूला त्या सर्व देवतांपासून वाचवलं. नारद मुनी म्हणाले, अरे थांबा, हिच्या गर्भामध्ये एक महान भक्त आहे भगवंतांचा. हा दैत्य नाहीये, हा खूप पवित्र आहे, खूप महान आहे, महाजन आहे, भगवंतांचा भक्त आहे. त्यामुळे तुम्ही त्या मुलाला मारू नका. आणि नारद मुनींनी कयाधूला त्या देवतांपासून वाचवलं आणि स्वतःच्या आश्रमात घेऊन गेले आणि तिथे नारद मुनींनी हे सर्व दिव्य ज्ञान प्रल्हाद महाराजांना आईच्या गर्भात असताना सांगितलं. तेव्हा आपण पाहतो गर्भसंस्कार आधी जे शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे, या सर्व गोष्टी ह्या कार्य करतात. जेव्हा नारद मुनी सांगत होते, जसं अभिमन्यूने सुद्धा जे कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये काय म्हणतात त्याला, कुठलं चक्र, चक्रव्यूह, काय नाव होतं त्याचं?
कधी कधी नाव. हरे कृष्ण. चक्रव्यूहच ना, काय म्हणतात? त्याचं ज्ञान जे होतं ते भगवान श्रीकृष्णांकडे गर्भामध्येच प्राप्त केलं. हा, चक्रव्यूह बरोबर. तर अशा प्रकारे गर्भामध्ये जेव्हा मूल आहे तेव्हा सुद्धा त्याच्यावरती संस्कार केले जातात आणि ते नारद मुनींनी प्रल्हाद महाराजांवर केले होते. याचं वर्णन प्रल्हाद महाराज 7व्या अध्यायामध्ये पूर्णपणे त्यांच्या मुलांना सांगतात, ज्याची आपण आता चर्चा नाही करणार आहोत, कारण आज नरसिंह चतुर्दशी आहे आणि हिरण्यकश्यपू हा आज मारला गेला होता आणि तो आज मेलाच पाहिजे. हिरण्यकश्यपू हा आपल्या हृदयामधील जी भोग भावना आहे, जी ईश्वर भावना आहे, की मी नियंत्रक आहे, मी भोगी आहे, ह्याचं प्रतिनिधित्व करते. जय विजयांना जे 6 जन्म मिळाले होते, हिरण्याक्ष, हिरण्यकशिपू, रावण, कुंभकर्ण आणि शिशुपाल दंतवक्र, हे जे 3 जन्म दोघांचे 6 होतात, हे 6 जन्म म्हणजे आपल्या हृदयातील 6 अनर्थांचं प्रतीक आहेत. जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे 6 अनर्थ आहेत त्याचं प्रतीक आहेत. शिशुपाल हा द्वेषाचं प्रतीक आहे. मत्सर, एन्वी, भगवंतांप्रती द्वेष. दंतवक्र हा रागाचं प्रतीक आहे, क्रोध, अँगर. रावण हा काम भावनेचं प्रतीक आहे, लस्ट. कुंभकर्ण हा मोहाचं प्रतीक आहे, ज्याद्वारे व्यक्ती भ्रमित होतो, मोहित होतो, इल्युजन. त्यानंतर हिरण्याक्ष हा लोभ, ग्रीड, लोभाचं प्रतीक आहे. खूप सोनं जमा करून ठेवायचा, म्हणून त्याचं नाव होतं हिरण्याक्ष. आणि हा हिरण्यकशिपू ज्याची आपण चर्चा करत आहोत तो गर्वाचं प्रतीक आहे, प्राईड, मद, दंभ, की मी स्वामी आहे, मी नियंत्रक आहे. हा जो गर्व आहे, हा जो प्राईड आहे हृदयामधला, त्याचं प्रतिनिधित्व हा हिरण्यकशिपू करत आहे. आणि आपण सर्वांनी हे जे 6 अनर्थ आहेत, हे 6 जन्म जे आहेत जय विजयचे, जे दैत्य कुळांमध्ये झालेले किंवा असुर असुर जन्म झालेले आहेत, तर या सर्वांद्वारे आपण पीडित आहोत या 6 भावनांद्वारे. तर त्यांचा वध भगवंत करत आहेत. या हिरण्यकश्यपूचा, ज्या गर्वाचा वध करत आहेत भगवंत. आणि अशा प्रकारे प्रल्हाद महाराजांनी प्रचार चालू केला त्यांच्या शाळेमध्ये आणि सर्व त्यांचे मित्र कीर्तन करू लागले, नाचू लागले आणि खूप छान त्यांचा प्रचार कार्य चालू होतं. त्याच्यात शिक्षकांनी त्यांच्या तेव्हा पाहिलं की सर्व मुलं भक्तियोगाचं पालन करत आहेत, सर्व मुलं कीर्तन करत आहेत आणि प्रल्हाद त्यांना शिकवत आहे. त्यांच्यापर्यंत बातमी पोहोचली तेव्हा ते खूप घाबरले दोघ जण. षंड आणि अमर्क विचार करू लागले, आता जर हे हिरण्यकश्यपूला समजलं तर मग आपली काही धडकत नाही, आता आपल्याला यमसदनी पाठवणार हिरण्यकश्यपू. आणि हिरण्यकश्यप खूप क्रोधित झाला आणि त्याने विचार केला की प्रल्हादाला मारून टाकलं पाहिजे. आता आधी मारायचे खूप प्रयत्न केले होते, पण तरी विचार आला मारून टाकलं पाहिजे. पण प्रल्हाद महाराज अतिशय शांत, जेंटल, अजिबात त्यांच्या मनामध्ये भीती नाही आणि वडिलांप्रती द्वेष भावनाही नाही. त्यांच्या हृदयामध्ये दया होती, त्यांच्या हृदयामध्ये कृपा होती, करुणा होती, की हे किती कष्ट सहन करत आहेत माझे वडील. की ही जी भावना आहे की मी नियंत्रक आहे, मी या भौतिक जगताला बदलून टाकेन, भगवंतांचं अस्तित्व नाहीये, कोण विष्णू, मी सर्व नियंत्रण करतोय आणि माझ्या मनाप्रमाणे मी जीवन जगतोय. तर अशा प्रकारचे छोटे 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 हिरण्यकशिपू आपल्या मनामध्ये सुद्धा आहेत. आपण पाहतो निसर्गानं, भगवंताने एक निर्मिती केलेली की बी लावलं की झाड उगवेल, त्याला फळं लागतील, त्याला धान्य लागेल. पण नाही, आपल्याला वाटतं आम्ही तंत्रज्ञानात खूप प्रगत झालो, आम्ही त्याला केमिकल टाकू, आम्ही त्याच्यात केमिकल रासायनिक खत टाकून त्याला पटकन वाढवू, त्याला मोठं करू, दाण्याचा आकार वाढवू, जास्त फळं झाडाला लावू. आणि अशा प्रकारे त्या निसर्गामध्ये हे हिरण्यकश्यपूच गर्व आहे हा, की भगवंत कदाचित मूर्ख आहेत. त्यांना नीट जग निर्माण करायला जमलं नाही बहुतेक. अर्धवट बुद्धी त्यांची, मी जास्त बुद्धिमान आहे, मी ह्याच्याशी आता खेळ करून एक नवीन चांगलं काहीतरी बनवायचा प्रयत्न करतो. पण जेवढी निसर्गाशी आपण खेळ करण्याचा प्रयत्न करू, छेडछाड करण्याचा प्रयत्न करू, तेवढा आपलाच विनाश घडणार आहे. आणि हे दिसतंय, जेवढा आपण या निसर्गासोबत चुकीचं कार्य करण्याचा प्रयत्न केला, केमिकल वापर, अशा अनेक गोष्टी. ती एक उदाहरण दिलं मी, जे की रासायनिक खतं वापरून मी झाडं मोठी करून, धान्य मोठी करून. आता समजायला लागलं 15, 20, 50, 100 वर्ष गेल्यावर समजायला लागलं की खूप मोठं भयंकर
नुकसान झालेलं आहे मानव जातीचं. कित्येक जमिनी या रासायनिक खतामुळे खराब झालेल्या आहेत. कित्येक बी बियाणं नष्ट झालेली आहेत. जी ओरिजिनल मूळची बी बियाणं होती, जी अतिशय शरीरासाठी आपल्या तब्येतीसाठी खूप चांगली होती. तर ही हिरण्यकशिपूची मनोवृत्ती आहे. हा हिरण्यकशिपूचा गर्व आहे, की मी काहीतरी करू शकतो या जगामध्ये. हे जग व्यवस्थित नाहीये. मी त्याला ठीक करेन. माझ्या इच्छेप्रमाणे मी चालवेन. ही मनोवृत्ती या हिरण्यकशिपूची. खूप क्रोधित झाला. प्रल्हादाला मारून टाका म्हणाला. आणि तेव्हा प्रल्हाद महाराज शांतपणे उभे होते. आणि तेव्हा हिरण्यकशिपू म्हणाला, की यु नो एवढा तू दुर्विनीत आहेस, आणि एवढा मंदात्मन, किती दुर्भागी आहेस. कुलभेद कर. आपल्या परिवारामध्ये तू भेद करतोयस. आपल्या परिवाराची जी परंपरा आहे त्याचं पालन नाही करतेस. अधम आहेस तू, पतित आहेस, स्तब्ध आहे. तू मला मान देत नाहीस. मी सांगितलेलं ऐकत नाही. स्तब्धपणे उभं राहतो. सांगितलेलं पालन नाही करत. यमक्षयम. आणि कशा प्रकारे तू एवढ्या प्रकारे मी मारून सुद्धा तू जिवंत राहिलायस. आणि तेव्हा प्रल्हाद महाराज भगवंतांचं गुणगान करतात, की हे भगवंतांच्या कृपेने शक्य होतंय. तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणाला, की कुठनं येते ही शक्ती तुझ्याकडं? एवढ्या प्रकारे मी तुला मारायचा प्रयत्न केला, ही शक्ती तुझ्याकडे कुठनं येते? प्रल्हाद महाराज शांतपणे म्हणाले, जिथनं तुम्हाला शक्ती प्राप्त होते तिथनच मला शक्ती प्राप्त होते. आणि हिरण्यकशिपूला एवढा क्रोध झाला, म्हणून माझी शक्ती, म्हणून तुम्हाला कुठनं प्राप्त होते शक्ती? भगवंतांकडनं. जसा कर्ण म्हणायचा महाभारत, ओ दुर्योधन का नमक खाया है मैंने, इसलिए मैं दुर्योधन के बाजू से लड़ूंगा. अरे बट दुर्योधन ने किसका नमक खाया है? खुद उगाया है नमक. उगाया तो भी कहां से उगेगा? भगवान बनाएंगे तो भी बनेगा. दुर्योधनाने कुणाचं मीठ खाल्लं होतं? भगवंतांचं मीठ खाल्लं होतं. आणि कर्ण म्हणतो, मैंने दुर्योधन का नमक खाया है, उसने मेरी लाज बचाई, मैं दुर्योधन के साथ लढूंगा. तसा हिरण्यकशिपू, कुठनं मिळते तुला एवढी शक्ती? प्रल्हाद म्हणतो, जिथनं तुम्हाला मिळते तिथनं मला मिळते. भगवंतच सर्वांच्या शक्तीचं स्रोत आहेत. आणि एवढा क्रोध झाला, म्हणे कुठे आहे तुझा भगवंत? प्रल्हाद महाराज म्हणाले, सगळीकडे भगवंत. अंडांतरस्थ परमाणु चयांतरस्थम गोविंदमादि पुरुषम तमहम भजामी. प्रत्येक कणाकणामध्ये आहेत, ब्रह्मांडामध्ये आहेत, त्यांच्या पुरुष रूपामध्ये आहेत, प्रत्येक जीवात्माच्या हृदयामध्ये आहेत, सगळीकडे आहेत. तेव्हा हिरण्यकशिपू म्हणाला, सगळीकडे या खांबात आहे का? प्रल्हाद म्हणाला, सगळीकडे खांबात पण आहे. अतिशय दृढतेने, अतिशय कॉन्फिडंट प्रल्हाद महाराजांनी उत्तर दिलं. आणि तेव्हा हिरण्यकशिपू अतिशय क्रोधित होऊन, या हिरण्यकशिपूने आपली मुष्टी घेतली, मूठ घेतली आणि अतिशय क्रोधानं, अतिशय रागानं त्या जो पिलर होता, तो जो स्तंभ होता त्याच्या राजसभेमधला, त्या स्तंभावरती जोरदार प्रहार केला. आणि त्याने प्रहार केल्यानंतर तो स्तंभ फुटला आणि एवढा भयानक आवाज झाला की तिन्ही लोकांमध्ये तो आवाज पसरला. देवी देवता घाबरून गेले, काय झालं? आणि त्या स्तंभामधनं नरसिंहदेव अतिशय क्रोधामध्ये प्रकट झाले. श्री नरसिंहदेव भगवान की जय. आणि कशासाठी प्रकट झाले ते 17व्या श्लोकामध्ये नारद मुनी सांगतात. सर्वजण म्हणा, सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तिम च भूतेष्वखिलेश चात्मनः अदृश्यतात्यद्भुतरूपमद्वहन् स्तंभे सभायां न मृगम न मानुषम. सत्यम विधातुम, सत्य करण्यासाठी. काय? निजभृत्य भाषितम, माझ्या दासाने, माझ्या सेवकाने बोललेली गोष्ट सत्य घडवण्यासाठी भगवंत प्रकट झाले. कोणकोणते सेवक बोललेले गोष्ट? 3 सेवक बोललेले. ब्रह्मदेवांनी वरदान दिलेलं हिरण्यकशिपूला, त्यासाठी भगवंत प्रकट झाले एका वेगळ्या रूपामध्ये. नारद मुनी बोलले होते भगवंत प्रकट होतील. आणि प्रल्हाद महाराज म्हटले होते की इथं आहेत भगवंत. या 3 भक्तांचं सत्य ठरवण्यासाठी वचन भगवंत प्रकट झाले. आणि कसे होते ते? स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम. या सभेमधील स्तंभातनं प्रकट झाले,
न मृगम, प्राणी नव्हते, न मानुषम, मनुष्यही नव्हते. आणि तेव्हा हिरण्यकशिपू पाहू लागला, भयानक रूप, नरसिंह रूपामध्ये कोण आलेला आहे हा प्राणी? प्राणी नाहीये, मनुष्यही नाही, त्याला समजत नव्हतं कोण. आणि भयंकर मोठं रूप भगवंतांचं. आजही तो खांब आहे अहोबिलम मध्ये, जिथनं भगवंत प्रकट झाले. त्या खांबाची उंची जवळपास 350-400 फूट आहे. एवढा उंच खांब, सत्ययुगातलं राजसभा होती नरसिंहदेवाची, आपले हिरण्यकश्यपूची. त्या खांबात नरसिंहदेव प्रकट झाले. त्या खांबावरती गेलेलो आम्ही वरती चढून. त्याला उग्रस्तंभ म्हणतात. अतिशय भयानक. तुम्ही गुगलवर पाहू शकाल, उग्रस्तंभ टाका. उग्रस्तंभ टाकल्यावरती येईल अहोबिलम मध्ये. त्या स्तंभातनं भगवंत बाहेर आले आणि त्यानंतर ब्रह्मदेवाने दिलेल्या सर्व वरदानांचं पालन करत भगवंतांनी हिरण्यकश्यपूला ना दिवसा ना रात्री, याच वेळी संध्याकाळी, ना जमिनीवर ना आकाशात, मांडीवरती ठेवून, ना घरामध्ये ना बाहेर, घरात दरवाजाच्या मध्ये ठेवून, त्यानंतर कुठल्याही प्राण्याद्वारे नाही, मनुष्याद्वारे नाही, ब्रह्मदेवाने निर्मिलेल्या कुठल्याही जीवाद्वारे नाही. भगवंत साक्षात ब्रह्मदेव ज्यांचे पुत्र आहेत ते भगवंत साक्षात आले. आणि कुठल्याही शस्त्राद्वारे नाही, कुठल्याही अस्त्राद्वारे नाही, कुठल्याही सजीव किंवा निर्जीव वस्तूद्वारे नाही. तर भगवंतांनी काय वापरलं? हिरण्यकशिपू विचार करत होता. बऱ्याच वेळ भगवंत लढत होते त्याच्याशी. त्याला वाटलं मी आता ह्याला मारून टाकेल, हा प्राणी आलेला बाहेर, ह्याला मी मारू. बऱ्याच वेळ लढल्यानंतर जशी संध्याकाळची वेळ झाली, भगवंतांनी धरलं त्या हिरण्यकशिपूला. धरलं आणि त्याला घेऊन बाहेर येऊ लागली घराच्या, सभेच्या. आणि तो विचार करत होता, इथं तर मारूच शकत नाही, घरामध्ये मारून नाही शकत. त्यामुळे बाहेर घेऊन चालले. त्याला वाटलं बाहेर घेऊन जातील. पण भगवंतांनी पॉज केलं तिथे दरवाजावरती. तो विचार करू लागला, अरे एक काळ तर गेलं, हात बाहेर वालं. वेळ पाहिली त्यांनी, संध्याकाळ. अरे बापरे, दिवसाही नाही, रात्री नाही, संध्याकाळ आहे. गडबड झाली. तो म्हटला, आता तर मी खाली जमिनीवर आहे. त्यांनी उचलून मांडीवर ठेवलं. तो म्हटलं, आकाशातही नाही, खाली नाही, मध्येच आहे. तो विचार करू लागले, पण मारणार कसं? ठीक आहे, हा मनुष्य नाही, प्राणी नाही, मिक्सचर आहे. पण मारणार कसं? कुठल्याही अस्त्राने नाही, शस्त्राने नाही, सजीव नाही, निर्जीव नाही, कुठल्याच गोष्टीने नाही. मग नरसिंहदेवाने त्यांची नख दाखवली हिरण्यकशिपूला. ते म्हणले, हे अस्त्रही नाही आहे, शस्त्रही नाही आहे, हा, सजीवही नाही आहे, निर्जीवही नाही आहे. शास्त्रांमध्ये वर्णन आहे, नख आणि केस आपले हे सजीवही आहेत आणि निर्जीवही आहेत, दोन्ही आहे. आणि भगवंतांनी त्याला नख दाखवली, पहा, सर्व वरदान माझ्या भक्ताचे, ब्रह्मदेवांचे पूर्ण झालेले आहेत. आणि आता तुझा उद्धार करण्याची वेळ झालेली आहे. आणि भगवंतांनी, नरसिंहदेवांनी हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं आणि त्याचे आतडे काढून स्वतःच्या गळ्यामध्ये घालून घेतले. त्याच्याद्वारे एक, काही आचार्य सांगतात की हिरण्यकश्यपू द्वारे माळा पहिल्यांदा त्यांनी घालून घेतली, नंतर प्रल्हाद महाराजांनी येऊन हार घातला नरसिंहदेवाने. आधी हिरण्यकश्यपूची सेवा स्वीकार केली, असं वर्णन आहे शास्त्रांमध्ये. आचार्य सांगतात की त्यांनी खूप छान हिरण्यकश्यपून लढा दिला भगवंतांना. त्यांचेच भक्त आहेत, जय विजय. पण आपण त्या दृष्टीने पाहत नाही, कारण हिरण्यकश्यपू हा खूप क्रूर आणि भयानक असा दैत्य होता. आणि ज्याद्वारे आपण शिकतो की हिरण्यकश्यपू सारखी जी भावना आहे आपल्या हृदयामधली, ती आपण भगवंतांच्या कृपेने, भगवंतांना आपल्या जीवनामध्ये प्रकट करून, भगवंतांची भक्ती पालन करून, त्या भावनेपासून आपण मुक्त झालं पाहिजे आणि भक्तिमय जीवनामध्ये प्रगती करण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. हरे कृष्णा. आपल्या सर्वांचे धन्यवाद. आता परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज क्लास देतात, कदाचित चालू झाला असेल तर त्याच्यासाठी एक YouTube वर आहे आणि Zoom वर आहे, ज्यांना शक्य ते ऐकू शकता. इंग्लिश भाषेत आहे, त्याचं मराठी, हिंदी सर्व भाषांमध्ये भाषांतर होत आहे. अनिश प्रो इज देअर, यू कॅन पुट द लिंक. व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लिंक पाठवली जाईल सर्व भाषांची आता. तर तुम्हाला मराठी, हिंदीत ऐकायचं असेल तर ऐकू शकता. राधानाथ महाराज अमेरिकेत आहेत सध्या, शिकागोमध्ये, आणि ते इंग्रजीमध्ये बोलतात, त्यांना बाकी भाषा येत नाहीत. ते अमेरिकेचे आहेत मूळ. तर आपण त्यांचं प्रवचन ऐकू शकता तुम्हाला हवे त्या भाषेत. जे इंग्लिशमध्ये ऐकणार आहेत त्यांना विनंती की झूम वरती या. झूम वरती तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने ऐकता येईल. झूमची लिंक वगैरे त्या तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपल्या पाठवली जाईल. आता तुम्ही जॉईन करू शकता आणि त्या कथेचा आनंद घेऊ शकता परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांद्वारे. हरे कृष्ण. आपल्या सर्वांचे खूप धन्यवाद. आपण अमूल्य वेळ काढून आजच्या या कथेमध्ये सहभागी झालात. उद्या आपण आपल्या कथेचा तिसरा भाग, प्रल्हाद महाराजांद्वारे नरसिंहदेवांची दिव्य स्तुती, खूप सुंदर श्लोक आहेत आणि खूप सुंदर शिकवण आहे त्या स्तुतींमध्ये भगवंतांच्या, प्रल्हाद महाराजांनी केलेल्या, त्या पुढच्या 2-3 अध्यायांचं आपण उद्या चर्चा करणार आहोत रात्री 8 वाजता. आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद.
श्री नरसिंह चतुर्दशी महामहोत्सव की जय। श्री लक्ष्मीपति नरसिंहदेव भगवान की जय। भक्ति विघ्न विनाशक लक्ष्मी नरसिंहदेव भगवान की जय। भक्त शिरोमणि भक्त प्रहलाद महाराज की जय। जगत गुरु श्रील प्रभुपाद की जय। अनंत कोटि वैष्णव वृंद की जय। हरे कृष्णा। धन्यवाद।